Recording in तर progress. बघा आज आपण शिक्षण विषयाचे सगळे क्वेश्चन डिस्कस करणार होतो. तर आपला एचआरडीचा जो मार्काचा ऍव्हरेज जर काढला आपण तर 50% पेक्षा जास्त मार्क लॉजिक वरच येणार आहेत. मग तुम्हाला 60-70 प्रश्न फक्त तुम्ही कंटेंट वरनं सोडवू शकताय. पुढचे सगळे तुम्हाला तिथल्या तिथंच वाचून सोडवायचे. तुमचं कॉमन सेन्स आणि लॉजिक या गोष्टीचा वापर करायचा आहे. आता बघा भारत सरकारने मानवी संसाधन विकास विभाग या वेगळ्या मंत्रालयाची स्थापना 1985 मध्ये केली. यात काही अडचण नाही. एकच मिनिट. यात काय कोणाला प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत समाज कल्याण विभागाचा एक भाग होता. तर आता समाज कल्याण विभागाचा असं काय संबंध नव्हतं. आधीचं नाव शिक्षण मंत्रालय होतं आणि आता 2020 पासून त्याचं नाव काय परत शिक्षण मंत्रालय. समाज कल्याण आणि मानव संसाधन विकासचा काही संबंधच नाही ना. मानव संसाधन विभाग आधीचं शिक्षण मंत्रालय आणि सध्या पण त्याचं नाव शिक्षण मंत्रालय शिक्षण आणि साक्षरता असं एकत्रित असणारं शिक्षण मंत्रालय. त्यामुळं ब चुकीचं असल्यामुळे अयोग्य विचारले त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. आता नवीन बघा 18 ऑगस्ट 2020 ला राष्ट्रपतीच्या संमतीने परत त्याचं झालंय. रमेश पोखरियाल निशंक हे परतचे मंत्री आहेत. त्यानंतर भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षात झाली? फुल टॉस प्रश्न आहे. 1985. यामध्ये वाद असण्याचं काही कारण नाहीये. आता मी थोडं प्रश्न वाचतोय, तुमचं पण प्रश्न समोर राहू द्या. आणि तेवढ्या स्पीडमध्ये आपण पुढे गेलो तर कव्हर होईल आपलं. पण नाही समजलं तर मी जो अवघड प्रश्न आहे तो हळू घेतोय. जे फुल टॉस प्रश्न आहेत ते एकदम फास्ट घेतोय. मानव संसाधन विकास मंत्रालयाचे कामकाज कोणत्या विभागामार्फत चालते? सहज आहे, सोपा प्रश्न आहे. शालेय शिक्षण, साक्षरता आणि उच्च शिक्षण. आरोग्य आणि प्रशासकीयाचा काही संबंधच नाही ना. त्यामुळं हा सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. खालीलपैकी कोणते मानव संसाधन विकास मंत्रालयाचे उद्देश आहेत? आता ह्याच्यामध्ये थोडा ब्रॉड विचार करायचा, पण ह्याच्या वेळेस आयोग बऱ्याच वेळा चुकीचं पण उत्तर देत आहे. पण उत्तर देताना आयोग कुठल्या तर रिपोर्ट किंवा वेबसाईटवर जी माहिती दिली अबाउट अस मध्ये असतं विजन मिशन आणि त्यांचे ऑब्जेक्टिव्ह त्याच्यावरनं प्रश्न फ्रेम करतो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये एखादी गोष्ट नसेल तर ते मनानं तयार करतं, ते पण आपल्याला जवळच वाटू शकतं. त्यामुळे ह्यामध्ये एकदम व्यवस्थित वाचायचं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवणे बरोबर आहे. शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारणे, आर्थिक दुर्बळ घटकांचा शिक्षणातील टक्का वाढवणे हे सुद्धा काम आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे सहकार्य घेणे आणि फेलोशिप प्रदान करणे. आता ई थोडं बाजूला ठेवूया, वाचूया सगळं काय. अ ब क ई आणि अ ब क ड असं 2 दिलेलं आहे. आता अ ब क ड मध्ये बघा फेलोशिप देणे. आपण मागच्या बऱ्याच ह्याच्यामध्ये बघितलं की फेलोशिप देणं वेगवेगळ्या आदिवासी विकास मंत्रालय असेल, मिनिस्टर ऑफ सोशल जस्टिस एम्पॉवरमेंट असेल, अल्पसंख्याक विभाग असेल ते करतं. मात्र बाकीचे तर त्याचे फिक्स आहेत का कार्य, ही फक्त वेगवेगळ्या मंत्रालयामार्फत होते. त्यामुळं ऑल ऑफ द ऑप्शन नसल्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3 पर्यंत जाऊ शकतोय. समजलं? कारण फेलोशिप प्रदान करणे काम कोणाचं आहे? वेगवेगळे मंत्रालय जे जातींच्या विकासासाठी वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी तयार केले ते पण ते काम करतायत. त्यामुळे थेट काम असं शिक्षण मंत्रालयाचं नाही. त्यानंतर खालीलपैकी मानव संसाधन विकास IPR जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल तर अंतर्भूत अध्यसन नाहीये. आता हे अंतर्भूत अध्यसन HRD मध्ये कोणते कोणते हे तुम्हाला माहितच असले पाहिजेत. मात्र आता खाली ऑप्शन वाचायचे. जरी हा प्रश्न खूप अवघड आहे, अवघडच आहे हा प्रश्न, तरी ऑप्शन बघायचे. एखादं म्हणजे वेगळ्याच गटात न बसणारा शब्द दिलाय का? विद्यापीठातील IPR अध्यसन ह्याला काय ऑप्शन म्हणजे ऑब्जेक्शन असण्याचा काही संबंध नाहीये. नरेगाचा काय संबंध आहे? नरेगा हे रोजगार हमीच आहे. तर हिथंच हे ऑड मॅन आउट आहे ना, त्याला बाजूला काढा बरोबर. नरेगाचा काय संबंध आहे ना, नरेगा रोजगार असे IIT IIM ह्याच्यामधलं असू शकते. त्यामुळे आपल्याला ऑड मॅन आउट सापडलाय, त्याला बाजूला काढलं उत्तर आलं आपलं. बघा ह्यात नॉलेजची काय गरज आहे का? पुस्तक नाव असलं तरी तुम्हाला उत्तर देता येऊ शकतात. विधान बघा, महाराष्ट्र आधुनिक शिक्षणाची सुरुवात मिशनऱ्यांनी 18व्या शतकात केली. आता मिशनऱ्यांनी केली या बाबतीत काय वादच नाही. आणि 17 नंतरच असतं 1750 1780 हे 18व्या शतकातलं आहे. नंतर 1821 साली सरकारनं पुण्याला संस्कृत कॉलेज स्थापन केलं. आता हा इतिहास माहिती आहे तुम्हाला. पेशव्यांची राजवट गेल्यानंतर इथं संस्कृत पाठशाळा वगैरे स्थापन करणं गरजेचं होतं, त्यामुळं केलंय ते. संस्कृत कॉलेजचं नाव पुढे डेक्कन कॉलेज झालेलं आहे. बरोबर आहे.
तर यात काहीही चुकीचं नसल्यामुळं अ व ग हे उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न काय सांगतोय तर डॅशने 1985 मध्ये राजकीय सजगतेद्वारे समाज आणि शिक्षणातील जागृती पुढे नेली. आता 1985 मध्ये काय स्थापन झाले? मुस्लिम लीगचा काय संबंध नाही? 1906 ला स्थापन झाले. कोठारी कमिशन 1964 आहे. नवीन शिक्षण धोरण 2020 आहे. एकच ऑप्शन राहते, इंडियन नॅशनल काँग्रेस. शिक्षण आणि मनुष्यबळ हे शीर्षक असणारे प्रकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट झाले? आता चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 16 प्रकरणाचे नाव आहे. 10वी योजना ही शिक्षण योजना म्हणून ओळखली जाते, बरोबर आहे. इथं 10वी असती तर तुम्ही जास्त कन्फ्युज झाला असता. आता हे माहितच पाहिजे. हा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स किंवा जास्त हार्ड कॅटेगरी मधला आहे. हे जर माहित असले तर उत्तर लिहू शकताय तुम्ही. अवघड प्रश्न आहे. राष्ट्रीय शिक्षण दिन काय विचारलं इथं? शिक्षण दिन कोणाच्या बर्थडेला असतो? अबुल कलाम आझाद 11 नोव्हेंबर. 5 सप्टेंबर शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्ण. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन 24 जानेवारी. आणि तो बालिका दिवस पण आहे, राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारी. त्या दिवशी इंदिरा गांधींना पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ पण घेतली होती. तरी तसंच आपल्याला 11 नोव्हेंबर पर्यंत जाता येतंय. 3 जानेवारी महाराष्ट्र राज्याचा बालिका दिवस आहे आणि 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस आहे. बघा त्यांनी सगळे दिवस शिक्षणासंदर्भातले महत्वाचे दिवस घेतलेले आहेत आणि पुस्तकात पण आपण ते सगळे कव्हर केलेले आहेत. म्हणजे कदाचित पुढचा प्रश्न आला तर बाकीच्या दिवसावर येऊ शकतोय. घटनेच्या कोणत्या दुरुस्तीने शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क ठरवण्यात आलेला आहे? 86वी घटना दुरुस्ती 2002. 2145 आणि 51(1)(a) मध्ये बदल केलेला आहे. 6 ते 14, 6 ते 14 शेवटच्या 2 कलमात आहे आणि मधला जो 45 कलम आहे त्यात 0 ते 6 लहान मुलाच्या बालकाचं संगोपन करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे, कारण हा DPSP मध्ये येतोय. समजतंय? DPSP म्हणजे राज्य सरकारचीच भूमिका असणार आहे त्यामध्ये. शिक्षणाचा हक्क कशाशी संबंधित आहे बघा. त्याच्यामध्ये आपण 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देतोय सध्या. पण 2020चं धोरण काय सांगतंय तर पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत वाढवा. पण वाढवलेलं नाही अजून. 3 वर्षानंतर ते चालू होईल. 12वी पर्यंत असणार आहे, म्हणजे 18 वर्षापर्यंत असणार आहे. पण अजून ते झालेलं नाही. खालीलपैकी कोणता पालकांचे कोणते किंवा कोणता बालकांचे फक्त घटनात्मक हक्क आहेत? आता घटनात्मक हक्क म्हणजे काय तर घटनेत नमूद असणार पाहिजे ते. 16 ते 14 वयोगटात सर्व बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद राज्य करील. आता मोफत शिक्षणाचा हक्क आहे तो 21(a) मध्ये आहे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नजीकच्या परिसरातील शाळेत मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळवण्याचा हक्क आहे. तो हक्क आहे. पण इथं काय सांगितलंय घटनात्मक. हा कशात आहे? RTE 2009 मध्ये. बरोबर आहे का? परिसरातल्या शाळेमध्ये मोफत ऍडमिशन मिळवायचं वगैरे. 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात, खाणीत, इतर कोणत्याही धोकादायक ठिकाणी कामाला ठेवता येणार नाही. कलम कोणतं आहे ते? 24 आहे. 24 कलम 24. कलम 24 मध्ये 14 वर्षापर्यंत आहे आणि जो सुधारणा कायदा आहे त्याच्यामध्ये 18 वर्षापर्यंत 2 गट केलेले आहेत बालकांचे. 14 वर्षापर्यंत आणि 14 ते 18 वर्षापर्यंत असे 2 गट आहेत. ते लक्षात ठेवा. 2 गट केलेले आहेत नवीन ह्याच्यानुसार. पुढे जाऊ आता आपण. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(a) नुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निशुल्क आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केलेला आहे? बऱ्याच वेळा प्रश्न आलाय. 6 ते 14. 2002 साली घटनेत 86वी दुरुस्ती करण्यात आली. ती खालीलपैकी कशाच्या संदर्भात होती? 86वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात होती? शिक्षणाच्या हक्कासाठी होती. त्यामुळे शिक्षणाचा हक्क मुलांचा मूलभूत हक्काचा दर्जा दिला त्यामध्ये. राज्यघटनेतील 6वी दुरुस्ती 21(a) मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकरणामुळे करण्यात आली? आता 86वी पाहिजे. इथं आयोगाचं पण प्रिंटिंग मिस्टेक झाली होती. आता 86वी घटना का रद्द करण्यात आला तरी 6वी झालं होतं, त्यामुळे रद्द करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या प्रकरणामुळे करण्यात आली? आता हा रद्द जरी केला असला तरी पण उन्नीकृष्णन जो खटला आहे तो शिक्षणासंदर्भात आहे 1993चा. हे लक्षात ठेवा. हे रद्द का झालंय तर ऑप्शन मुळे नाही तर हा 86वा शब्द राहिलाय, त्यामुळे तो रद्द करण्यात आलाय. भारतीय संविधानातील कलम 30(a) कोणत्या बाबीशी संबंधित आहे?
आता 30 मधलं सब कलम अ. आता 30 मध्ये काय दुर्बल घटकांना नाही तर अल्पसंख्याकांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि प्रशिक्षण करण्याचा अधिकार देणे. कलम 30 अ. 30 मधलं सब कलम अ. 1 एप्रिल 2010 पासून सरकारने मुलांचे मुक्त आणि सक्तीचे शिक्षण कायद्याद्वारे पुढील तरतुदी केल्या आहेत. काय काय तरतुदी केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये 3 वर्षाच्या आत आहे सगळं ही 3 वर्षाच्या शाळा स्थापन करणे, पीटीआर 3 वर्षाच्या प्राप्त करण्यासाठी नियुक्ती करणे, फक्त अप्रशिक्षित शिक्षकांना 5 वर्षाचं प्रशिक्षण देणे. आरोग्य सुविधेचं तर काय विषयच नाही, हे तर 100% कट होत आहे. आणि ऑप्शन मध्ये पण त्यांनी फक्त सर्व बरोबर कट करता येते कारण आरोग्य सुविधेचा काही संबंधच नाही ना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त क उत्तर येणार आहे त्याचं. बाकीचं आपण बघितलंय ते 3 वर्षात करायचंय. आणि तो 5 वर्षाचा अवधी परत परत वाढवलाय टीईटी पूर्ण करण्यासाठी. परत परत वाढवलाय तो, बऱ्याच वेळा वाढवलाय. सुरुवातीला 5 वर्ष सांगितलं होतं ना ते पात्रता पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी प्रशिक्षण घ्यायचं, तर ते परत परत वाढलंय अजून. भारतात शिक्षणाचा हक्क अधिनियम जम्मू काश्मीर वगळता, आता हा प्रश्न बऱ्याच वेळा आला, 1 एप्रिल 2010 पॉलिटी 2 मध्ये पण आलाय कारण तिकडं पण अशी आरटी ऍक्ट आपल्याला आहे आणि एचआरडी ला पण आहे. संसदेत मंजुरी 4 ऑगस्ट 2009. राष्ट्रपतीची मंजुरी कधी यायची बघा बरं, ऑगस्ट मध्येच आहे बघा एकदा. जे रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी पण पानं पालटा आणि सुरुवातीच्या पार्ट मध्ये मी लिहून दिलंय तुम्हाला. किती ऑगस्ट आहे? 26 ऑगस्ट आहे का? हा 26 ऑगस्टला प्रश्न विचारला जाऊ शकतोय. Recording in progress. राष्ट्रपतीची मंजुरी 26 ऑगस्ट 2009. 1 एप्रिल 2010 ला तो लागू करण्यात आला. बालकाचे कल्याण निश्चित करण्यावरील शासकीय हस्तक्षेपाच्या संदर्भात 2010 हे वर्ष महत्वाचे म्हणता येईल. 2010 मध्ये खालीलपैकी कोणता कायदा अस्तित्वात आला? 1 एप्रिल 2010 ला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या बालकाचा हक्क हा कायदा. बघा पुढील 2 विधानापैकी कोणतं योग्य आहे? बालकांसाठी मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 1 एप्रिल 2011 इथं गंडवलं, इथं चुकलं. या हक्कामुळे 6 ते 14 मधील प्रत्येक बालकाला 9 वर्षाचे करता येईल. तिथे किती होईल? 1ली ते 8वी पर्यंत, म्हणजेच 8 वर्षाचा झाला. त्यामुळे इथं एक एक न गंडवलंय, एकही नाही बरोबर असं उत्तर येईल. आर्थिकदृष्ट्या वंचित आणि दुर्बल गटातील किमान 25% विद्यार्थ्यांना डॅश डॅश प्रकारच्या शाळेत प्रवेश दिला जातो. आता ह्याच्यामध्ये बघा केंद्रीय विद्यालय असणारे, नवोदय असणारे, विनाअनुदानित शाळा, सैनिक शाळा, इंग्रजी माध्यमिक शाळा सगळं आहे. फक्त इथं मदरसे, पाठशाळा, अल्पसंख्याक शाळा असतं तर किंवा निवासी शाळा असतं तर आपण वगळलं असतं. प्रायव्हेट निवासी शाळा आहेत त्याला वगळलंय फक्त. आरटीआय चुकीचे आहेत. आरटी अधिनियमाबाबत संदेश जनमानसात पोहोचवणे अपेक्षित बरोबर आहे. गुलजारनं लिहिलंय का हे? नाही. सोनू निगम, सुनीती चव्हाण आणि जावेद अख्तरनं लिहिलंय. चित्रीकरणात प्रियंका चोप्रा वगैरे कोण कोण आहेत हे आपल्याला जरी माहित नसलं तरी पण बघा. आता 100% बरोबर. आता बघा आरटी अधिनियमाबाबतचा संदेश जनमानसात पोहोचवणे, तर हे तर बरोबरच असणार आहे. चुकीचे विचारले त्यांनी. हा गुलजारचं चुकलंय आणि ड पण चुकलंय. ह्याच्यामध्ये रणबीर कपूर, कॅटरीना कैफ, इम्रान खान, अनुष्का शर्मा एवढं तुम्हाला आठवणार नाही एवढे असल्यानंतर. त्यामुळे ह्यात फक्त तुम्ही कट काय होतं ते बघायचं. आता ते गाण्यात कोण कोण दाखवलंय, ज्याने प्रश्न काढलाय त्याला पण आठवणार नाही 1 वर्ष नंतर विचारलं किंवा त्याने 1 महिन्यानंतर विचारलं तर. शालेय विकास आराखडा विकसित करताना 11-12 साली प्रथम डॅश डॅश आणि डॅश डॅश बाबी लक्षात घेत शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शालेय विकास आराखडा तयार केला. तर ते प्रवेश, समानता, दर्जा आणि सामाजिक सहभाग हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. हे तुम्हाला वाचल्यावरच कळेल. प्रवेश, कौशल्य, वय, बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेचा काय संबंध नाही. दर्जा, आर्थिक स्थिती, लिंग, लिंगाचा काय संबंध नाही. तंत्रज्ञान, अभ्यासक्रम, अध्ययन आणि अध्ययन
शाळा नोंदणीद्वारे चालते व त्यांची संस्था नोंदणी डॅश डॅश द्वारा डॅश डॅश काळात आधिपत्याप्रमाणे. आता त्यामध्ये सोसायटी ऍक्ट 1860 आपण बऱ्याच वेळा वाचतोय ना, सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट. सारखं वाचून वाचून पाठ पण झालं असेल तुमचं. बऱ्याच पुस्तकात मी प्रत्येक संस्थेच्या आतमध्ये दिलेलं आहे सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट. तर सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट म्हणलं की पुढे 1860 येतच तुमच्या मनात. बऱ्याच वेळा वाचलं ना तर ते पाठ होऊन जाईल. शिक्षणाचे ध्येय साध्य करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यात सगळ्यात महत्वाचं काय? लर्निंग आहे. सगळ्यात महत्वाचं काय? लर्निंग आहे. टीचिंग नसलं तरी तुम्ही शिक्षणाचे ध्येय साध्य करू शकता लर्निंगमुळे. एकलव्यासारखी लोक, शिक्षक नव्हताच त्याला. शैक्षणिक संधीची समानता या संविधानातील मार्गदर्शक तत्वाचा खरा अर्थ काय? आता इक्विटी ज्यावेळेस असेल त्यावेळेस दुर्बल घटकांना जास्त सवलती असतात. इक्विटी इंग्लिश मध्ये वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. समता आहे ते इक्विटी. प्राथमिक शिक्षणातील नोंदणी संदर्भात खालीलपैकी कोणते सूचक महत्वाचे आहेत? आता प्राथमिक शिक्षित नोंदणी असेल तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो महत्वाचा आहे आणि नेट एनरोलमेंट रेशो महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. एनरोलमेंट म्हणजेच नोंदणी ना. विज्ञान अध्यापनात शिक्षकांना जाणवणाऱ्या अडचणीचा अभ्यास या संशोधनासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत अधिक योग्य आहे? आता यात काय सांगितलं की शिक्षकांना जाणवणाऱ्या अडचणी त्या समजून घेतल्या पाहिजेत ना. ते केस बाय केस वेगवेगळ्या असतील. आता एक्सपेरिमेंटल मेथड, सर्वे मेथड असू शकते किंवा केस स्टडी मेथड आहे आणि कॅज्युअल कम्पॅरेटिव्ह मेथड आहे. आता तुम्हाला जर अडचणी जाणून घ्यायच्या असतील तर तिथं जाऊन तुम्हाला विचारणा केली पाहिजे कुणाला कुठल्या कुठल्या अडचणी जाणवतात. तर ते कशा पद्धतीने करता येईल आपल्याला? सर्वेच्या. जर तुमचं काय कन्फ्युजन होत असेल तर या सर्वे आणि केस स्टडी मध्येच होईल. सर्वे मध्ये काय असतं तर जाणूनच घ्यायचं असतं, आकडेवारीच आपण गोळा करतो ना. त्यामुळे सर्वे मेथड सगळ्यात महत्वाची. शिक्षण या शब्दाला लॅटिन भाषेतील मूळ शब्द या अर्थाचा आहे. शिक्षण म्हणजे काय तर बाहेर काढणे. एज्युकेशन डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड एज्युकेशन मीन्स ब्रिंगिंग अप, रिअरिंग, बाहेर काढणे किंवा प्रशिक्षण देणे. पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. ओडीएल च्या जोडलेल्या तत्वज्ञानासंदर्भात शिक्षण हे काय? तर शिक्षण हे मानवाधिकार. आता संदिग्ध प्रश्नाचं उत्तर वाचताना वाक्यरचना अचूक शब्दामुळे वाक्याचा अर्थ आणि बाबीचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये बघा दर्जा हा शब्द आयोग आहे, त्यामुळे शिक्षण हा दर्जा आहे अशी वाक्यरचना चुकीची ठरणार आहे. इथे टाकून बघा तुम्ही. ऑडियलच्या जोडलेल्या तत्वज्ञान शिक्षण हे मानवाधिकार आहे, शिक्षण हे दर्जा आहे, शिक्षण हे राष्ट्रीय विकास आहे. तर शिक्षण हे मानवाधिकार आहे हे टाकून बघायचं. त्यामध्ये जास्त जुळतंय ते वाक्य, अर्थपूर्ण वाटतंय ना ते. ऑप्शन तयार करताना ते चुकीचे ऑप्शन तयार करूनच पेपर सेट करत असेल ना. त्याला चुकीचे ऑप्शन स्वतः तयार करावे लागत असतील. त्यांना जिथं वाचलंय तिथून खरं उत्तर माहित असेल त्याला, बाकीचे तर ऑप्शन तो तयार करतोय. कृत्रिम ऑप्शन आपल्याला लक्षात येत आहे सारखं वाचून वाचून. स्लो आहे ना, फास्ट नाही ना लय. मानव संसाधन विकासातील शिक्षण. आता हे सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, असे प्रश्न जे असतात ते एकदम शांतपणे वाचायचे, एकदम सोपे असतात. फक्त जसं आपण कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडवतो तिथल्या तिथं सोडवायचे असतात. हे काय कुठल्या पुस्तकात त्याचं उत्तर नसणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मानव साधन विकासात कृषी क्षेत्र. आता यात काय दिलंय? मानव साधन विकासात कृषी क्षेत्र. त्यानंतर पुढं मानव साधन विकासात औद्योगिक क्षेत्र आणि मानव साधन विकासात तृतीय क्षेत्र. मूल्य अभिमुखता, माणसाचा माणूस नव्हे नंतर साधन म्हणून विचार, पद सुविधांचा संपूर्ण विकास करणे आणि इतर दिशा आणि परिस्थितीवर आधारित प्रयत्न करणे. आता मानव संसाधनातील शिक्षण. आता मानवाचा साधन म्हणून विचार करणे झालाय. मानवाचा माणूस म्हणून नाही तर रिसोर्स म्हणून वापर करणे. साधनच्या ऐवजी रिसोर्स असा शब्द जास्त परफेक्ट आहे. इंग्लिशमध्ये रिसोर्स असणार आहे. नंतर बघ काय सांगते बघा, मानव साधन विकासात कृषी क्षेत्र. आता हे आपल्याला डायरेक्ट जुळवता येत नाही कशालाच. खालचं वाचो. मानव साधन क्षेत्रात, मानव साधन विकासात औद्योगिक क्षेत्र हे पण नाही जुळवत आहेत. मानव साधन विकासात तृतीय क्षेत्र म्हणून त्याचा वापर करणे. आता हे एकच फक्त जुळत आहे. ह्याच्यावरून आपल्याला 2 ऑप्शन राहतात, 2 आणि 3. कारण आपण जर प्रॅक्टिकली बघितलं म्हणजे मला काहीच माहित नाही, आता मला उत्तर माहित आहे म्हणून मी तुम्हाला उलट एक्सप्लेनेशन देऊ शकतोय, पण एकच फक्त जुळत आहे, बाकी जुळत नाही. त्यामुळे 2 आणि 3 पैकी आपण 3 मारायचं दरवेळेस, आपलं ठरलंयच. त्यामुळे हा प्रश्न सोडवता येणं अवघड आहे, कारण हे कुठल्या तरी एका पुस्तकावरनं काढलेला आहे.
एखाद्या सोशिओलॉजीच्या थिंकरने लिहिलेल्या गोष्टी असतील या, त्यांनी तसंच का समजलंय? सेकंड ऑप्शन मध्ये अ मध्ये साधन आणि सेकंड ऑप्शन मध्ये पण साधन. नाही इथं दोन ह्याच्यामध्ये रिसोर्सेस आहे ना मॅडम, रिसोर्सेस दोन्हीकडे आहे, रिसोर्सेस आहेत दोन्हीकडे. कृषी क्षेत्रात, कृषी क्षेत्र नाही म्हणजे औद्योगिक क्षेत्रात पण पतसुविधा आहेत ना, मग पतसुविधा दोन्हीकडे पण लागते. आता आपल्याला उत्तर माहित नाही असं विचार करायचा आपण, उत्तर माहित असल्यानंतर आपण कारण जुळवू शकतो, पण उत्तर माहित नाही कारण त्यावेळेस आपण ब्लँक असणार आहे. लॉजिक जुळवताना एकदम रॉ ठेवायचं आपलं स्वतःला. 2-3 हे तर आपण मान्य केलं पाहिजे आपल्याला, म्हणजे ह्या दोन्हीपैकी काहीतरी एक उत्तर वाटतंय आपल्याला. आपण पूर्ण ब्लँक ठेवून विचार करतो, हे उत्तर आपल्याला माहितच नाही. त्याच्यानुसार जर विचार केला आपण तर मग आपल्याला 2-3 मध्ये कन्फ्युजन आहे, त्यामध्ये आपण 3 मारायचं. म्हणजे आपण डिस्कशन करताना ना एकदम म्हणजे एक्झाम सारखं डिस्कशन करतोय. आपण पेपर द्यायला बसलोय आणि आपल्याला खरंच ऑप्शन नाही. काय काय प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे डायरेक्ट तो आउट ऑफ द बॉक्स आहे, मग ते तुमचं चुकणारच आहे. त्यात काय मग हे नाही, तुम्ही पण अनालिसिस करताना तसंच करा. काय उत्तर येणार नाही तर येणारच नाही, त्याला काय ऑप्शन नाही. आपल्याला मार्क पाडायचे 115, आपल्याला 20 चुकले तरी चालतात, पण त्यातलं सिली मिस्टेक मधले 2 पण नसले पाहिजे. 10-15 चुकणारच आहेत. तुम्ही किती समजा 40 किंवा 50 ठोकले तर 50 मधले 30 बरोबर आले आणि 20 चुकले तरी चालतात. 100 कॉन्फिडेंटली सोडवले, त्याचा अॅक्युरेसी 90-95 राहिले, आणि परत जर समजा 20 एक बरोबर आले आणि 30 चुकले तरी तुमचे 95 आणि 20 किती होते? 115 बरोबर होते. तर सगळं कट होऊन तुमचं 105 पर्यंत मार्क येतील. जर अजून 5 मार्काची अॅक्युरेसी जर वाढली तर 110 पर्यंत मार्क येतील, अवघड पेपर असला तर. सोपा पेपर असला तर मग 115 प्लस यायला काय अडचण नाही. खालीलपैकी कोणत्या बाबीशी लोकसंख्या शिक्षणाचा संबंध आहे? आता हे एकदम व्यवस्थित वाचलं तर सामाजिक आर्थिक पर्यावरण स्थिती आणि लोकसंख्येतील गुंतागुंतीचे आणि गुणात्मक संबंध, लोकसंख्या शिक्षणामध्ये ह्याचा अभ्यास केला जातो. लोकसंख्येचा आकार, वाढीची प्रक्रिया यांचा संख्यात्मक अभ्यास. आता संख्यात्मक अभ्यास लोकसंख्या शिक्षणामध्ये नसतोय, तर ती डेमोग्राफी झाली, लोकसंख्या शिक्षणामध्ये येत नाही. पर्यावरण आणि लोक यांच्या स्नेहाचे संबंध स्थापित करणे हे तर 100% चुकीचं आहे. समाजाची विविध वैशिष्ट्ये आणि पर्यावरणाचा अभ्यास लोकसंख्या शिक्षणामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत, किंवा आणि आपल्याला कट करायचंय. एकच ऑप्शन राहते फक्त अ, फक्त बरोबर आहे का? 2 विषय पण आपल्याला काय माहित नाही, बघू आपण. ब पण आपल्याला एकदम कळत नाही, संख्यात्मक आणि गुणात्मक दिलाय ना, तर ब ला पण बाजूला काढू आपण, तरी ऑप्शन इलिमिनेट केल्यानंतर फक्त राहते. उच्च शिक्षण हे सामान्यतः डॅश आणि डॅश हे क्षेत्र मर्यादित करत ते असं समजले जाते. उच्च शिक्षण काय काय? टीचिंग, संशोधन, एक्सटेन्शन आणि मॅनेजमेंट. आता बघा ह्याच्यामध्ये टाकून बघायचं आधी आपण. उच्च शिक्षण हे सामान्यतः अध्यापन, अध्ययन आणि विस्तार हे क्षेत्र मर्यादित करते. त्याच्यामध्ये आता ऑल ऑफ द अबव असं एकही ऑप्शन नाही. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जे एक सारखे वाटतात त्याच्यामध्ये पहिले 3च सारखे वाटतात. मॅनेजमेंट थोडं वेगळं वाटतं या तिन्हीपेक्षा. मॅनेजमेंट हा वेगळा भाग आहे, प्रशासनाचा भाग आहे मॅनेजमेंट, किंवा व्यवस्थापनाचा भाग आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये अ, ब, क सगळ्या गोष्टीमध्ये येणार आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून शिक्षणाचा अर्थ काय? आता हा पण थोडा वेग प्रश्न आहे. चांगल्या परंपरांचा स्वीकार करणे, ह्याला काही एलिमिनेट करायची गरज नाही. रचनात्मक आणि विधायक कार्य करणे, शिक्षणाचं कार्य ते आहेच. समाज नियंत्रण साधणे, समाजावर काही निर्बंध असतात आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणे, तर यातलं इलिमिनेट करण्यासारखं सहजासहजी काय वाटत नाही. ऑप्शन मध्ये ऑल ऑफ द अबव आहे, आणि इलिमिनेट करताय असं वाटत नसेल तर ऑल ऑफ द अबवच्या सोबत जायला काय हरकत नसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. अध्यापनाच्या तंत्रविज्ञानानुसार अध्यापनात क्रमागत 3 पायऱ्या आहेत. क्रमागत. आता अंतिम वर्तन सगळ्यात शेवटी असलं पाहिजे, ह्या वर्षी कोणाच काय डाऊट आहे? अंतिम वर्तन सगळ्यात लास्ट पाहिजे आणि प्रारंभिक वर्तन पहिल्यांदा पाहिजे, असं फक्त एकच ऑप्शन राहते. तसं पर्याय क्रमांक 3 प्रारंभिक आणि अंतिम. सोपं आहे. आता बघा असे प्रश्न असले ना तर असा विचार करायचा नाही की मी जगाचे वेगळं उत्तर लिहीन आणि आयोगाने मला गंडवण्यासाठीच टाकलं असेल. सिंपल विचार करायचा. असं जर विचार केला आपण की आपलं बरोबर येईल, जगाचं चुकल, त्यावेळेस जगाचं बरोबर येतं ना आपलं चुकतं. त्यामुळे एकदम नॉर्मल विचार करायचा.
सिंपल प्रारंभिक दिलंय तर पहिल्यांदा असणार, अंतिम दिलंय अंतिम असणार. उत्तर बरोबर येण्याची शक्यता तुमची 50% पेक्षा जास्त आहे. आणि वेगळा विचार केला तर 10% पण शक्यता नाही तुमचं बरोबर येईल. आणि त्याला पण काय लॉजिक नाही. तुम्ही काय समाजशास्त्रज्ञ नाहीत, तुम्हाला एक्झॅक्टली माहित असणार. समाजशास्त्रज्ञ जरी असलं तरी तो लेख तुम्हीच लिहिला असं नाही, ती थिअरी कोणी तर मांडली असेल ना. शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी वातावरण घडविणे. आता वातावरण कसं गुणवत्तेसाठी घडवणे, तर विद्यार्थी शिक्षकांचे संबंध न संपणारी प्रक्रिया आहे. शिक्षकांना आपल्या हक्क आणि जबाबदारीची जाणीव असली पाहिजे, हे तर बरोबर आहे. सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षणाचे वर्ग नियमित असावे, त्यांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिले पाहिजे आणि माहिती समाजाकडून जबाबदार समाजाकडे वळवणे. आता रिस्पॉन्सिबल सोसायटी तयार करण्यासाठी शिक्षण आता सगळ्यात महत्वाचं झालेलं आहे, उदयोन्मुख झालेलं आहे. तर याविषयी पण काय दुमत नाहीये. त्यामुळे सर्व बरोबर हे ऑप्शन येईल. ह्याच्यामध्ये काय असं मूर्खपणाचं उदाहरण दिलेलं नाहीये किंवा मूर्खपणाचं कुठलंही विधान नाही. त्यामुळे इलिमिनेट करायचं, वानगडीत पडायचं नाही. मिनिमम रिजेक्शन हे आपलं तत्व असलं पाहिजे. 37 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, तर खालीलपैकी कोणता कार्यक्रम शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीशी संबंधित आहे? भाषाविषयक धोरणाचा अवलंब करणे. बरोबर आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरावर अभ्यासक्रमात फेरबदल करणे, ह्याच्यामुळे गुणवत्ता वृद्धी होणारच आहे. त्याच्यानंतर काय सांगतोय, अध्यापनात आधुनिक तंत्राचा वापर करणे आणि मूल्यमापनात सुधारणा करणे, हे तर महत्वाचं आहे सगळ्यात. जर आपल्याला त्याची क्वालिटी वाढवायची असेल तर ते पण बरोबर आहे. विद्यार्थ्याचा आर्थिक दर्जाचा काय संबंध आहे का शिक्षणाच्या गुणवत्तेशी? आर्थिक दर्जाचा शिक्षणाचा काडीमात्र संबंध आहे. त्यामुळे ह्याला आपण कट करू शकतोय. इलिमिनेट केल्यानंतर फक्त अ व आणि क राहतंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला सगळ्यात योग्य वाटतंय. ज्ञानरचनावादाची तत्वे ने खालील प्रमाणे काय आहेत? आता ज्ञानरचनावादाची तत्वे इंग्लिशमध्ये जर वाचलं असेल तर ते नॉलेज सिस्टीम संदर्भात जे डिबेट आहेत त्याचे प्रिन्सिपल काय असं विचारलेलं आहे. अध्ययन करता वैयक्तिक मध्ये जागतिक आधाराचे अनुभव आणि आंतरक्रियेवर बांधतो. आता हे तत्वच आपल्याला माहित नाही. युनेस्को 2002 मध्ये काय सांगितले, तर आता ऑल ऑफ द अबोव उत्तर असेल तर ते निवडायचं किंवा 3 निवडायचं. सगळ्यात आधी प्रायोरिटी कशासाठी आपल्याला एकदा वाचून घ्यायचं. आता हे जरी वाचलं तर तुम्हाला 10 वेळा वाचलं तरी काय कळणार नाही. ज्ञानाचा उपयोग एखादी गोष्ट खोलवर एक दुसऱ्यात रुजवण्यासाठी विशेष संदर्भात करणे, हे सगळं गुगल ट्रान्सलेट केले त्यांनी. त्यामुळे ते युनेस्कोचं 2002 ची काय परिषद होती, त्याच्यात कोणते कोणते तत्व आहेत हे आपल्या बुद्धीच्या बाहेरचं आहे, तुमच्या लक्षात राहणार नाही. मानवी मेंदूला शक्य पण नाही एवढं लक्षात ठेवणं. त्यामुळं आपलं सोपं फंड आहे. ऑल ऑफ द अबोव आहे का बघायचं, असलं ठीक, नसलं 3 मारून टाकायचं. आता ऑल ऑफ द अबोव असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक 4 मारतोय. असेच मार्क येणार आहेत. 110 मार्क पाडायचे म्हणल्यावर तुम्हाला असंच काहीतरी करावं लागणार आहे. अभ्यास करून मार्क पडणार नाहीत. अभ्यास करून 90 95 मार्क पडतील, जास्त विचार करून 85 मार्क पडतील, लय अभ्यास करून ओव्हर थिंकिंग करून 80 मार्क पडतील. त्यामुळं अभ्यास चांगला, सामान्य विचार, सर्वसामान्य डोकं ठेवायचं आपलं आणि जागृतपणे प्रश्न वाचायचा, सिली मिस्टेक टाळायचे. 115 पर्यंत तुम्ही जाऊ शकताय. जास्त अभ्यास असणं पण धोकादायक असते कधी कधी, कारण आपण चुकीचे लॉजिक लावत बसतो परत शिक्षणासंदर्भात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की मी ज्या गोष्टी सांगतोय ना त्या इम्प्लिमेंट करायच्या टेस्ट सिरीजच्या वेळेस स्वतःचं डोकं जास्त लावायचं नाही. आणि MRP टेस्ट ज्या आहेत त्या इमानदारीने सोडवायच्या. 15-20 जण पण नसते. मला 15 दिवस लागते ती टेस्ट तयार करायला. मी 5-6 तास घालवतो एक चॅप्टरची टेस्ट तयार करायला, आणि तुम्ही 2 तास पण लागत नाही ती सोडवायला. परत तुम्हाला ते फॅक्च्युअल गोष्टी लक्षात राहत नाहीत असं सांगताय परत तुम्ही. सगळ्यांचंच तसं आहे. त्या गोष्टी करा, जर नाही राहिलं तर मग सांगा. कारण आपलं मेंदू प्रत्येकाची कॅपॅसिटी कमी जास्त आहे. आपण 5% काय 1% पण वापर करत नाही त्याचा. उपयोगासाठी शिक्षण, व्यावहारिक उद्देशासाठी ज्ञान मिळवणे. शिक्षणासंदर्भात कोणते विधान अचूक आहे? ऍप्लिकेशन बेस्ड एज्युकेशन जे असेल तर व्यावहारिक उद्देशासाठी ज्ञान मिळवणे ह्यात काय प्रॉब्लेम नाही. ऍप्लिकेशन बेस्डच आहे ना. व्यावहारिक म्हणजेच काय, त्याचं ऍप्लिकेशन करतोय आपण नॉलेजचा. आंतरिक मूल्यांसाठी शिक्षण. आंतरिक मूल्य म्हणजे तुम्हाला इंटरनली इटर्नल गोष्टीसाठी ते ज्ञान मिळवणं, तर त्या ज्ञानासाठी ज्ञान, ह्यात पण काय चुकीचं नाही आहे. त्यामुळे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. शिक्षणातील वंचित घटकामध्ये कोण येतील? मायनॉरिटी येतील, अपंग येतील, SC ST येतील. आता स्थलांतरित पण वंचितच आहे ना, हे लक्षात ठेवा. साखर शाळा, वस्ती शाळा हे स्थलांतरितसाठी आपण तयार केलेलं आहे. सगळ्यात जास्त वंचित स्थलांतरित आहेतच, कारण स्थलांतरण त्यांना आर्थिक, सामाजिक सगळ्याच प्रश्नाला तोंड द्यावं लागतो. आर्थिक प्रश्न असतात त्यांच्याजवळ, सामाजिक प्रश्न असतात, समायोजनाचे प्रश्न असतात, निवारापासून सगळे प्रश्न असतात. त्यामुळं
सर्व ऑप्शन पर्याय क्रमांक 4 मधला निवडायचा आहे. आता धोरण. भारत 15 ते 35 वयोगटातील 8 कोटी निरक्षरांना 1995 पर्यंत साक्षर करणे कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते? तर ते 1988च्या साक्षरता मिशनचे होते. 10 कोटीवरून टार्गेट आपण 8 कोटीपर्यंत कमी केलं होतं. 1986 NPAच्या अंमलबजावणी संदर्भात पुनर्वलोकन कोणत्या 2 समित्यांनी केलं त्या? तर राममूर्ती आणि जनार्दन. प्लॅन ऑफ ऍक्शन 1992 आणलं त्याच्या शिफारसीनुसार. डाएटची वगैरे स्थापना केली, आठवतंय का? भारतात सर्वप्रथम कोणत्या शैक्षणिक धोरणात प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालय स्थापन करायचा विचार करण्यात आला होता? 85 ला 2 स्थापन झाले, जज्जर हरियाणा आणि अमरावती महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर 86 धोरणात सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात अशा स्थापन करा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ला आपण इथं टिक नाही करायचे. इथं टिक करणं मूर्खपणा आहे, कारण त्याच्यामुळे तुमचा सिले मिस्टेक होण्याची शक्यता वाढेल. टिक इथं करायचं, तर बाकीचं काही संबंध नाही. डायरेक्ट ऑप्शन बघायचे. इथं 2 ला टिक करायचे. इथं जर टिक केलं तर तुम्ही अ ला गोल कराल, तिथं 1 ला गोल करा. कधी पण टिक करताना ह्याच्या उजव्या साईडलाच टिक करायच्यात. ह्याच्या उजव्या साईडला अशी टिक करायची. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मधील कार्यात्मक कार्यक्रम कोणते सुचवलेत? सर्व प्रवेश व्याख्यानास वैशिष्ट्यपूर्ण रचित अभिमुख कार्यक्रम आयोजित करणे, सर्व शिक्षकांसाठी 5 वर्षातून एकदा उजळणी वर्ग आयोजित करणे. आता ह्यामध्ये आपण मिनिमम रिजेक्शन वापरायचं. शिक्षकासाठी उद्बोधन वर्ग चांगलेच आहे ते. शिक्षकांना कृती सत्रे, परिसंवाद म्हणजे कॉन्फरन्सेस. आता हे कॉन्फरन्स डबल दिले त्यांनी, सभामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. तर हे सगळेच बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. मिनिमम रिजेक्शन काय कट होत नाही, तर आपल्याला सगळ्याला घेऊन पुढे जायचंय. कट काय होतंय बघायचं शेवटपर्यंत. खडूफळा मोहीम या योजनेची निर्मिती कोणाच्या शिफारसीनुसार झालेली आहे? तर खडूफळा मोहीम 87 ला 86च्या धोरणानुसार आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पुढील 2 विधानापैकी कोणते आयोग आहे? खडूफळा मोहीम योजना आयोगामुळे, कोठारी आयोगामुळे झाली. काय संबंध नाही कोठारी आयोगाचा. कोठारी आयोग 64चा आहे, पण तरी यांनी त्याला बरोबर धरलेलं आहे, कारण 10वी+ आयोग विचारलं ना. हा 64चा आहे ना कोठारी आयोग. कोठारी आयोगचा काय संबंध नाही. 10+ स्तरावरील विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे वळावेत असं शैक्षणिक धोरणानं सांगितलं होतं. त्यामध्ये 25% विद्यार्थी असं सांगितलेलं आहे. त्यामुळे दोन्ही आयोग आहेत. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे त्याचं. हे पण लक्षात ठेवा, 1986व्या धोरणात कोणते कोर व्हॅल्यू सांगितलेले आहेत हे सारखं सारखं वाचून तुमच्या लक्षात राहतील. पॅट्रोटिझम, नॅशनल इंटिग्रिटी, सर्व धर्म, लैंगिक समानता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, मॉडेस्टी, संवेदनशीलता, पंक्च्युअलिटी. मॉडेस्टी, सेन्सिटिव्हिटी, पंक्च्युअलिटी आणि नीटनेस हे सगळे व्यक्तिमत्वाचे भाग आहेत. सायंटिफिक ॲटिट्यूड, डिग्निटी ऑफ लेबर, जेंडर इक्वलिटी, त्यानंतर सर्व धर्म समभाव, नॅशनल इंटिग्रिटी, पेट्रोटिझम हे कर्तव्याचे भाग आहेत. डायरेक्ट शिक्षण हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्यप्राप्त विषय म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये विशेष उल्लेख आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, संगणक त्यावेळेस असायचं काय कारण नाही. संगणक कोणालाच माहित नव्हता, म्हणजे माहित होता पण विद्यार्थ्यांना माहित असण्याचं काय कारण नाही. 1986चा काळ आहे तो. 95 नंतर ते शाळेत यायला सुरुवात झाली. 86 ला असं काय नव्हतं. त्यानंतर तांत्रिक शिक्षण हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्यप्राप्त विषय म्हणून विशेष उल्लेख केलेला आहे. योगचा काय एवढा संबंध नाही. त्यावेळेस योग एवढा नव्हता फोकसमध्ये आला. रामदेव सारखं त्यावेळेस पूर्ण हे झालं नव्हतं, त्याचं बाजारीकरण झालेलं नव्हतं योगाचं त्या काळात तरी. नंतर मूल्य त्या गोष्टी होत्याच. त्यामध्ये मूल्याचं ढिगभर मूल्य सांगितलं होतं 1986 मध्ये. 1986च्या राष्ट्रीय धोरणानुसार अभ्यासक्रमात 10 गाभा मूल्य रुजवली जातात. आता मी तुम्हाला सांगितलं दलित समता असं काही सेपरेट नसणार आहे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आहेच. वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा हे सगळं आहे. नीटनेटकेपणा, संवेदनशीलता आणि सौजन्यशीलता हे सगळंच आहे. पर्याय क्रमांक 4 फक्त ब. त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित जर वाचलं तर तुम्हाला कळेल. ते गंडवण्यासाठी ऑप्शन टाकलेला आहे. फक्त समता दिला असता तरी तुम्ही कन्फ्युज झाला असता. त्यांनी दलित समता दिल्यामुळे तुम्हाला
गंडवताना एक हिंट दिले तुम्हाला परत पुढं, असं कधीच नसतंय. डॅश आणि डॅश हे दोन्ही धर्मनिरपेक्षतेच्या संपूर्ण शिक्षणासाठी दोन मुख्य मुद्दे आहेत. आता बघा, निरपेक्षता ह्याला मुख्य मुद्दा सांगितलेला आहे. तर राष्ट्रीय शिक्षण धोरण, प्लॅन ऑफ ऍक्शन तुम्हाला माहिती आहे. फ्रेमवर्क मध्ये काय हे नसणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण हे थोडं मोठं असतं, इथं असू शकते. ज्ञान आयोगाचा पण काही संबंध नाही, प्लॅन ऑफ ऍक्शनचा पण काही संबंध नाही. आता राष्ट्रीय आराखडा 2009-12 विषयी काय माहित नाही तुम्हाला, राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि दृष्टीविषयी काय माहित नाही. बरोबर आहे ना, दोन ऑप्शन शिल्लक राहतात. प्लॅन ऑफ ऍक्शन ते माहिती आहे तुम्हाला, प्लॅन ऑफ ऍक्शन तुम्ही वाचलंय पूर्ण. पण नॅशनल फ्रेमवर्क 2009 आणि 2012 हे डिटेलमध्ये वाचलेलं नाही. त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये 3चा ऑप्शन तुम्ही निवडू शकताय. आता हे तर फिक्स माहिती आहे, इंग्रजी विषयाचा अभ्यास विलासराव देशमुख सुरू केला होता 2000-2001 मध्ये. त्याच वेळेस शिक्षण सेवक योजना सुद्धा आणली होती. जे 1992 ची ज्यांची जन्मतारीख आहे ते 3रीला वगैरे असतील त्यावेळेस, 2000 मध्ये, 2000-2001 मध्ये. पहिलीला आपल्याला इंग्लिश नव्हतं ते आठवत असेल. 2री-3रीला आल्यानंतर कविता चालू झाल्या 92चे जे आहेत ते. आता जे जास्त वयाचे त्यांना माहित असेल, बाकी जे 95च्या नंतरचे त्यांना पहिलीपासून इंग्लिश सुरू झाले. आपल्या मास्तरला मॅडमलाच इंग्लिश येत नव्हतं आणि सगळेजण वाचताना ते इंडिया इज माय कंट्री ते वाचत होते प्रतिज्ञा, कारण ते पाठ असायची. मॅडमने सांगितलं किंवा सरांनी सांगितलं वाचायला इंग्लिशचा कुठला उत्तर, तर ते समोर देऊन पाठ असलेलं वाचून दाखवायचं. महाराष्ट्र शासनाने शिक्षणाचा 10+2+3 केव्हापासून अंमलात आणलेला आहे? तर हा जो आहे ना, कोठारी समितीने 68ला शैक्षणिक धोरणामध्ये फिक्स केला. कोठारी समिती 64च्या धोरणात आपण ठरवण्यात आलं की हा आराखडा आणूया, आणि महाराष्ट्र शासन त्याच्या नंतरच असणार. तर 1975 मध्ये आपण पुस्तकात पण दिलेलं आहे, 1975ला हा आराखडा स्वीकारलेला आहे. सध्या NEP हिमाचल प्रदेश सरकारनं स्वीकारलेलं आहे, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. अजून आपण NEP 2020चा महाराष्ट्र शासनाने तर स्वीकार केलेला नाहीये, पुढच्या टप्प्यात करणार होतो आपण. भारतातील इंग्रजी शिक्षणाची सनद म्हणून वुडचा खलिता ओळखला जातो. आता पण आलाय प्रश्न तो. शिक्षण संदर्भातील आयोग आणि त्याची स्थापना वर्ष, UGC ची स्थापना बघा. कमिटी जो असेल तर ती 53 आहे. NKC 2005 आहे. कोठारी जो 1964 आहे. मुदलियार 52-53 आहे. आणि इथं समिती पाहिजे होतं, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिटी. इथं कमिटीच्या ऐवजी आयोग दिले. खरं तर हा कॅन्सल झाला असता. सॉरी आयोग बरोबर आहे, पण वैधानिक आयोग नाही आहे. कमिटी 43 आहे, बरोबर आहे का? 43 का 45 आहे? 45 ची कमिटी आहे. 53चा आयोग आहे, पण अवैधानिक आहे तो. आणि कायद्यानंतर 1956ला तो वैधानिक आयोग स्थापन झालाय. भारतातील मार्गदर्शन चळवळीच्या विकासामध्ये डॅश आयोगाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. मार्गदर्शन चळवळीच्या विकासामध्ये कोणी भूमिका बजावलेली हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाहीये. आता यामध्ये तुम्ही इलिमिनेट पण करू शकत नाही, हा थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आलेला आहे. कारण एखादा जरी आयोग असेल त्याच्या शिफारसी मोठ्या असतात, ते सगळं तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. आपण हायलाइटेड पॉईंट फक्त घेतलेले आहेत. हा प्रश्न जरा आउट ऑफ द बॉक्स आहे, हा चुकू शकतो. कारण सगळेच बरोबर वाटतील. तुम्ही भारतीय शिक्षण आयोग लिहिण्याचा प्रयत्न कराल. भारतातील पहिला शिक्षण आयोग स्वतंत्र भारतानंतर कोणता आहे? स्वतंत्र भारतानंतर राधाकृष्णन आयोग आहे. मात्र त्यांनी भारतातील पहिला विचारलाय, तर तो हंटर आयोग ह्यापैकी 1882 आहे. त्याच्या आधी वुड्सचा खलिता होता, आयोग नव्हता तो. वुड्सचा खलिता होता. सामान्य शिक्षणाप्रमाणे समांतर तांत्रिक शिक्षणाची शिफारस ॲबॉट वुडने केलेली आहे. ॲबॉट वुड याच्या अहवालाच्या नुसार किंवा शिफारसीनुसार डॅश अस्तित्वात आले. तर AICT ॲबॉट वुड तांत्रिक शिक्षणासाठी महत्वाचं आहे. ॲबॉट वुड नुसार AICT ची स्थापना झालेली आहे. AICT 45 आहे, त्याला 87ला वैधानिक दर्जा देण्यात आला होता. ॲबॉट वुड अहवाल 1937च्या शिफारसीनुसार डॅश प्रकारच्या तंत्रविज्ञान संस्था
विकसित झाल्या तर ते किंवा उदयास आल्या पॉलिटेक्निक्स उदयात आले. भारत शासनाने 1993 मध्ये एका कमिटीची स्थापना केली, ती कोणत्या नावाने ओळखली जाते? आता यामध्ये यशपाल तर नाही, हे यशपाल तुम्हाला फिक्स माहिती आहे. त्यानंतर राधाकृष्ण कमिटीचा काही संबंध नाही, राधाकृष्ण त्यावेळेस जिवंतच नव्हते. मुदलियार पण त्यावेळेस नव्हते, त्यामुळं हे दोन तर 100% कट होते. यशपाल पहिला आणि दुसरा दोन्ही माहीत असल्यामुळे तुम्हाला एकच राहतं ऑप्शन. म्हणजे माहीत नसताना सुद्धा उत्तरापर्यंत जाऊ शकता, कारण खालचे 3 वाचलेत आपण. कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे मुख्यमंत्री वीरप्पा मोइली यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण व्यवस्थापन आणि विकेंद्रीकरण समिती स्थापन केली होती. यशपाल समितीचा अहवाल लर्निंग विदाउट बर्डन ओझेविना अध्ययन. आता अहवाल हा मोगम दिलाय, हा पण रद्द करता आला असता. 2 आहेत ना अहवाल, हा पण रद्द करता आला असता. यशपाल समिती 1993च्या अहवालाचे शीर्षक काय होते? लर्निंग विदाउट बर्डन, ओझेविना आणि तणावमुक्त, कारण त्यांनी इंग्लिश मध्ये दिलंय लर्निंग विदाउट बर्डन. कोण ओझेविना अध्ययन करेल, कोण तणावमुक्त अध्ययन करेल. आता हे ओझेविना अध्ययन आहे ते गुगल ट्रान्सलेट केलेलं आहे, जास्त मेहनत केली नाही. पेपर सेटरना प्रश्न काढताना गुगल ट्रान्सलेट केला आणि लिहून दिलं. तिथं तणावमुक्त अध्ययन करताना त्यानं खरं मेहनत करून प्रश्न काढलेला, त्यामुळे त्यानं तणावमुक्त अध्ययन दिलं. 2 कस काय उत्तर असतील तर, कारण त्यानं अहवाल लिहिताना मराठीत अहवाल लिहिलेला नाही. यशपालला मराठी येणार पण नाही, त्याने इंग्लिश मध्ये अहवाल लिहिला आणि त्याचं ट्रान्सलेट करताना 2 पेपर सेटरने वेगवेगळ्या नावाने केलं. आपल्याला लर्निंग विदाउट बर्डन पण माहित पाहिजे, आता ते असं लिहितील लर्निंग विदाउट बर्डन. मग तुम्ही शोधाल तिथं तणावमुक्त अध्ययन ओझेविना अध्ययन कुठं आहे असं लिहितील ना ते मराठीत पण. बऱ्याच वेळा लिहिलंय त्यांनी तसं पण, त्यामुळे इंग्लिश मध्ये पण लक्षात असू द्या. शालेय शिक्षण सुधार समितीने रॅडस साली अहवाल शासनाला सादर केलाय. तर शालेय शिक्षण सुधार समिती जी आहे ती पार्वतीबाई मलगोंडा हे राज्य शासनाने नेमलेली. 84 ला त्यांनी अहवाल दिलाय. पुढील शिफारस कोणी केली? गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक इयत्तेची परीक्षा न घेता सलग 4 इयत्तांना एक गट मानून त्यांच्या कृतीप्रमाणे अध्ययन करण्याची त्यांना मुभा असावी. तर ते कोठारी आयोगानं सांगितलं होतं. गळतीचे प्रमाण किंवा ड्रॉप आउट रेशो कमी करायचा असेल तर नापास कमी करा, कारण नापास केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा शिक्षणातलं मनच उडून जाते. तिसरीला परत त्याला बसायला लाज वाटते, कारण आपल्या सोबतचे मित्र वर गेलेले असतात आणि बाकी सगळे बारके पोरं असतात आपल्या सोबत. त्यामुळे ती गळती कमी करण्यासाठी कोठारी आयोगानं जसं सांगितलं होतं. शिक्षण आयोग या अहवालाचे शीर्षक काय होते? आता 1964-66चा कोठारी आयोग आहे, तर एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास या नावाने त्याचा अहवाल होता. कोठारी समितीच्या मते मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गळती आणि स्थगितीच्या अनेक कारणांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश नाहीये? आता ह्याच्यामध्ये आपण वाचूनच काढू शकतो. विद्यार्थ्याच्या वयोगटातील विविधता, त्यानंतर गळतीमध्ये वय कमी जास्त असल्यामुळे पण ते येत नाहीत. वर्गातील मर्यादेपेक्षा जास्त गळती, बरोबर आहे. हजेरीतील शिक्षकांच्या अनियमितता म्हणजे शिक्षकावरच बोट ठेवल्यासारखं आहे. त्यांचा पगार बुडतोय, त्यामुळे ते काय अनियमित राहत नाहीत. पगार जेवढी हजेरी आहे तेवढी भरणारच, कारण त्यांना पगार मिळणार नाही ना. त्यामुळे शिक्षक गैरहजर राहण्याचं प्रमाण कमी असते. नंतर अयोग्य अभ्यासक्रम, आता हे पण असू शकते, पण हजेरीतली जी अनियमितता आहे ते आपल्याला जास्त बाजूला काढता येईल. हे असू शकते पण हे फिक्स नाही आहे, बरोबर आहे का? अयोग्य अभ्यासक्रम असू शकते पण शिक्षकाची अनियमितता असं नाहीये, त्यामुळे ब ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो, पर्याय क्रमांक 4. इलिमिनेशन पद्धत वापरायची याला. कोठारी आयोगाने आर्थिक वाढीला योगदान देणाऱ्या घटकामध्ये मानवी संसाधनातील गुंतवणूक या अर्थाने कोणत्या घटकाला महत्वाचे मानले? आर्थिक वाढीला योगदान देणाऱ्या घटकामध्ये मानवी संसाधनातील गुंतवणूक या अर्थाने शिक्षण याला मानलं असेल, कारण कोठारी आयोग कशासाठी होता? भारतातल्या शिक्षणासाठी होता तो. त्यामुळं क असणारा पर्याय क्रमांक 3 निवडायचा. शिक्षणाचा उत्पादन क्षमतेशी संबंध जोडावा ही शिफारस कोणी केलेली आहे? तर कोठारी आयोगाने सांगितलं होतं. शिक्षणाला उत्पादक मानण्यात यावं. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार सर्वप्रथम म्हणजे मार्गदर्शन कार्यक्रम कोणते आहेत?
मार्गदर्शन कार्यक्रम म्हणजे काय? तर संपूर्ण शिक्षणाचा तो मार्गदर्शन कार्यक्रम एकाधिक भाग असला पाहिजे. शिक्षणाच्या पूर्णता व्हायचा असं तर म्हटलं नाही कोण. विशेष गरजा असलेल्या मुलासाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपूर्ण शिक्षणाचा सर्वसमावेशक भाग. सर्वसमावेशक नसते कधी मार्गदर्शन. मार्गदर्शन म्हणजे एकात्मिक, त्याला इंटिग्रेट केलं पाहिजे. हे जरा जास्त बरोबर वाटते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. मुले आणि मुली असा अभ्यासक्रमामध्ये भेद नको, मुलींचे शिक्षण ही एक विशेष समस्या समजली जावी अशी सूचना सर्वप्रथम यांच्या अहवालामध्ये करण्यात आली. आता दुर्गाबाई देशमुख समिती हे माहिती आहे तुम्हाला, स्त्री शिक्षणाविषयी होती. त्यामुळं ह्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता सलग. कारण स्त्री शिक्षणासाठी समिती कोणती होती? दुर्गाबाई होती ना. त्यामुळे दुर्गाबाई असण्याची शक्यता जास्त आहे. दुसरे पण ऑप्शनचे उत्तर असू शकतात, पण असण्याची शक्यता कोणती जास्त आहे? दुर्गाबाई. कारण स्पेशली ती स्त्री शिक्षणासाठी समिती होती. ह्याच्यामध्ये पण परत अजून सामान्य विचार करायचा, ओव्हर थिंकिंग करायचं नाही. फुलरेणू गुहा समिती एवढं मोठं लिहिलंय, त्यामुळे एवढं डिटेलमध्ये लिहिल्यामुळे ते उत्तर असेल का? ते उत्तराचा विचार कधी करायचा? पर्याय 3 वगैरे ज्यावेळेस तुम्हाला माहित नाही. तुम्ही ऑलरेडी दुर्गाबाई देशमुख समिती 1953 वाचलंय, स्त्री शिक्षणाविषयीची समिती आहे, मग कशाला ओव्हर थिंकिंग करताय? नंतर परत आपला लॉजिक लावण्यासाठी ह्याला श्रीमती दिलंय, फुलरेणू गुहा समिती एवढं मोठं दिलंय, सगळ्यात लांब असतं ते उत्तर असतं. तथाकथित लॉजिक कधी लावायचं? ते ज्यावेळेस तुम्हाला कुठलंही उत्तर माहित नसेल, कुठलाही क्लू लागत नसेल तरच. सगळ्याला ते क्लू लावत बसाल तर पुढच्या वर्षी पण तेच करावं लागेल. ची समिती होती ती, आणि 59 मध्ये स्त्री शिक्षणासाठी वेगळा काउन्सिल पण स्थापन करण्यात आलेला आहे. दुर्गाबाई देशमुख समितीने शिक्षणातील मुलीच्या प्रवेशाचे प्रमाण वाढवण्यासाठी काय सांगितलं होतं? शालेय माता आणि शालेय शिक्षणामध्ये महिलांची शिक्षका म्हणून नेमणूक करणे, या दोन्ही गोष्टी सांगितल्या होत्या. मुली आणि मुली यांच्या बौद्धिक अथवा मानसशास्त्रीय क्षमतेत कोणताही फरक नसतो. दोघांमधील शारीरिक फरक फारसा महत्वाचा नाही असं कोणी सांगितलं असेल? आता हंसा मेहता समिती पण होती 61-62 मध्ये. कोठारी रेड्डी, हंसा मेहता आणि भक्तवत्सलम. तर ती हंसा मेहता जास्त बरोबर बसते. भक्तवत्सलम सुद्धा 63 या सगळ्या समित्या लक्षात ठेवा, पुढच्या काळात प्रश्न येईल. भक्तवत्सलम कधीचे? 63 शैक्षणिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठीचीच होती ती. राममूर्ती समितीने स्त्री शिक्षण विषयक जागृती निर्माण करण्यासाठी खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कोणत्या साधनाचे महत्व स्पष्ट केलेले आहे? तर स्त्री शिक्षण विषयक जागृती करायची असेल तर जनसंपर्क साधनं महत्वाचे आहेत. इलेक्ट्रॉनिक असेल, पुस्तक असेल, हे सगळे कसे देतात? परत जनसंपर्क साधनातच येतात ना. हे जे उपप्रकार आहेत, मग मोठा जर विचार केला ब्रॉड व्ह्यू न, तर जनसंपर्क साधन आहेत, हे मीडियाच आहेत ना. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, तर सगळे कशाचे पार्ट आहेत? मीडियाचे पार्ट आहेत. सोशल मीडिया असेल, शिक्षकाच्या व्यवसाय विकासाकरता प्रवेश भरती झाल्यानंतर 1 वर्षाचे प्रशिक्षण कोणी सुचवलेलं आहे? आता राममूर्ती समितीने सांगितलं होतं की प्रशिक्षण दिलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बघा, मयूरात्र असू दे, यशपाल असू दे, राममूर्ती समितीनुसार डाएटची स्थापना झालेली आहे ना. शिक्षकाच्या प्रशिक्षणावर सगळ्यात जास्त भर कोणी दिलेला आहे? राममूर्ती समितीनं. प्लॅन ऑफ ऍक्शन आलाय त्यानुसारच. एनकेसीचे अध्यक्ष कोण आहेत? सॅम पित्रोदा. राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सेमच प्रश्न विचारलाय. सॅम पित्रोदा. 13 जून 2005 ला स्थापन केलं आणि 5 ते 8 असे 3 वर्षाच्या कालावधीत तो आयोग होता. तिसरा प्रश्न पण सेम तोच आहे, सॅम पित्रोदा. भारताच्या पंतप्रधानाची उच्चस्तरीय सल्लागार समिती, जिचा उद्देश भारतात ज्ञानवंत समाजात परिवर्तित करणे असा आहे. म्हणजे कुठली समिती स्थापन केली होती पंतप्रधानांनी? तर एनकेसी स्थापन केली होती, नॅशनल नॉलेज कमिशन. आता राष्ट्रीय ज्ञान परिषद सन 2005 मध्ये प्रथमतः स्थापित झाली. 5 वर्षाकरता नव्हती, 3 वर्षासाठी होती. सल्ला देणारी व संनियंत्रण ठेवणारी संस्था आहे, संनियंत्रण ठेवणारी नाही. त्यामुळे दोन्ही पण चुकीचे आहेत, फक्त ती सल्लागार आहे, हे लक्षात असू द्या. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने स्पेशल पर्पज व्हेइकल या योजनेची शिफारस केलेली आहे.
एसपीव्ही कशासाठी स्थापन करा म्हणून सांगितलं तर माहितीचं व्यवस्थापन करण्यासाठी. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न अवघड आहे, आउट ऑफ द बॉक्स आहे, स्पेसिफिक विचारलेला आहे. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एनकेसीनं म्हणजे राष्ट्रीय ज्ञान आयोगाने कोणत्या प्रमुख निकषावर लक्ष केंद्रित केलेले? आता प्रमुख निकष कोणत्या ह्याच्यावर लक्ष केंद्रित केले त्यांनी सांगितलंय. विना अनुदानित संस्थांना अनुदान मंजूर करणे. हे सांगितलं असतं तरी ऐकलं नसतं कोणी, कारण ते कायम विना अनुदानित स्थापन झाले होते ना बऱ्याच संस्था, त्यामुळे ह्याला बाजूला ठेवूया. विज्ञान आणि औद्योगिकरणाच्या प्रयोगशाळांचा विकास करणे हे 100% असणारच आहे. बौद्धिक संपदेच्या संदर्भात जोडलेल्या संस्था संघटनात्मक सुधारणा करणे हे पण महत्वाचं आहे. शेती आणि उद्योगाच्या विकासासाठी ज्ञानाचा वापर करणे, नॉलेज कमिशनच होतं ते. जनतेला अधिक लाभ पोहोचवण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणे हे तर असणारच आहेत. आता वरीलपैकी सर्व मध्ये बघा अनुदान मंजूर करणे ह्याच्यावर त्यांनी काय भाष्य केलेलं नाही. विना अनुदानितला अनुदानित मंजूर करणं आता अनुदानित करणं अशक्य आहे, कारण ते कायम विना अनुदानितच स्थापन झालेल्या होत्या. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ब क ड ई आहे. नंतर गल्ली बोळात शाळा स्थापन झालेली आहेत. आता 4 खोल्यामध्ये सुद्धा इंग्लिश मिडियम शाळा तुमच्या गावात पण स्थापन झाली असेल. पत्र्याच्या शेडमध्ये सुद्धा इंग्लिश मिडियम शाळा स्थापन झालेल्या आहेत, विना अनुदानित आहेत ना. नर्सरी, अंगणवाडी, बालवाडी. पुण्यात बघा बालवाडीमध्ये आहे ना, असं वाडीमध्ये अंगण असं काय नाहीच त्याला, नुसत्या नावातच किंडर गार्डन आहे. गार्डन विषयच नाही, 3ऱ्या मजल्यावर असते ती शाळा, त्याला गार्डन कुठं नसणार आहे. तर बकड ये. राष्ट्रीय ज्ञान आयोगाची 5 लक्षणीय क्षेत्र कोणती? आता आपण तिथं वाचलेलं आहे. सुलभता संकल्पना म्हणजे ऍक्सेस, कन्सेप्ट, नॉलेज क्रिएशन, ऍप्लिकेशन आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन. तरी आपण वाचलेलं आहे त्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रथम भाषेबरोबर इंग्रजी भाषा डॅश वर्गापासून सुरू करण्याची शिफारस एनकेसीने केली होती. एनकेसीने सांगितलं होतं पहिलीपासून करा, पण त्याच्या आधीच महाराष्ट्र सरकारनं 2000-2001 पासून सुरू केले होते. विलासराव सारखे विजनरी मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांना पण इंग्लिश वाचता येत असेल. बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी येत नाही ना भारतातल्या. ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन, कृतीसाठी अध्ययन, सहजीवनासाठी अध्ययन आणि अस्तित्वासाठी अध्ययन या शिक्षणाच्या 4 आधारस्तंभाची संकल्पना कोणत्या आयोगाने मांडलेली आहे? तर ते डेलोर आयोगाने मांडलेली. आता हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाहीये. 2012चा प्रश्न पत्रिका आणि त्यावेळेस 60-65 मार्क असणाऱ्याला सुद्धा क्लास 1 मिळत होते त्यावेळेसच्या काळात. अध्ययनाचे 4 स्तंभ डॅशने सुचवलेले आहेत. तर युनेस्कोने आत्ताच आपण वर बघितलं बघा, 2012चा प्रश्न आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल, युनेस्कोने हा आयोग नेमला होता वगैरे, तर हे उत्तर तुम्ही सहज देऊ शकला असता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा फायदा हा 3 ते 4 प्रश्नाला 100% होतोय. 4 मार्क तुमचे प्रत्येक विषयात जरी वाढले तर 4 विषयात 16 मार्क वाढतील. मराठी इंग्लिशला तर 15 मार्क वाढतील प्रिव्हियस इयर मध्ये. 30 ते 40 मार्क वाढवण्याची ताकद प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मध्ये आहे. पण आधी सिलेबस वाचला पाहिजे. काय काय जण म्हणतात मी सिलेबस वाचणार आणि पीओक्यू करतोय. काय उपयोग आहे त्या पीओक्यू करायचा? पीओक्यू लक्षात ठेवून काय उपयोग नाही. तुम्हाला अप्रोच आला पाहिजे, तो कंटेंट तुम्ही अप्लाय केला पाहिजे पुढे. सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणी मागे पुढील ध्येय सुनिश्चित आहेत. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन हे सगळ्यात महत्वाचे ध्येय सर्व शिक्षा अभियानाचे आहे. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक समावेश करून सुस्थित करणे, शिक्षणातील लिंगभेद आणि तफावत भरून काढणे हे तर आहेच. बाल शिक्षणाचा स्तर उंचावणे हे पण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. समजते? महाराष्ट्र राज्यात सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था जबाबदार आहे? आता सर्व शिक्षा अभियानासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई बघितलं आपण टॉपिक मध्येच. खालीलपैकी कोणती योजना 2001 मध्ये कार्यान्वित झाली जिच्या भारताला आपल्या शिक्षणातील मिलेनियम डेव्हलपमेंट उद्दिष्टांच्या जवळ नेले? आता 2001 मध्ये कार्यान्वित झालेली SSA आहे फक्त सर्व शिक्षा अभियान. सारे पडे आगे पडे, सारे शिकूया पुढे जाऊया. 2 नंबरचं ते आहे शिक्षण MDG मध्ये. टिकाऊ आणि सातत्यपूर्ण विकासाची 2030 कार्यक्रम पत्रिका 2015 मध्ये स्वीकृत केली. त्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी 4 मध्ये होती.
ते लक्षात ठेवा. खालील विधानापैकी कोणते विधान भारत सरकारच्या प्रमुख कार्यक्रम असलेल्या सर्व शिक्षा अभियानाशी संलग्न नाहीये? भारतीय घटनेच्या 86व्या सुधारणेत अभिप्रेत असलेल्या मूलभूत अधिकारांनुसार कार्यक्रम आहे. तर याला काय प्रॉब्लेम नाही. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे हे पण बरोबर आहे. मुलींचे शिक्षण विशेषतः दिव्यांग मुलांचे शिक्षण या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे आणि केंद्राचा प्रायोजित कार्यक्रम आहे. सगळेच बरोबर असल्यामुळे वरीलपैकी कोणते नाही हे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 4. Recording in progress. तर बघा खालीलपैकी कोणते ते सर्व शिक्षा अभियानाशी संबंधित नाही असं विचारलंय. जिथं नाही असेल तिथं नाहीला गोल करून टाकायचं. आता सध्या पुस्तकात मी बोलतोय ते ऐकताना त्या गोष्टी करायच्या, फक्त ऐकून घ्यायचं नाही कीर्तनासारखा. जे सांगितलं त्याला गोल करायचं बरोबर. वयोगट 6 ते 14 मधील मुलांना शाळेत आणणे, आता नाही असं विचारलं, हे तर आहे. उपस्थिती टिकवणे हे पण आहे. त्यांचे संबंध म्हणजे एनरोलमेंट वाढवणे. शिक्षक आणि पालकांचं उद्बोधन करणे, पालकांचं उद्बोधन करणं असं काय नाही सर्व शिक्षा अभियानामध्ये. पर्याय क्रमांक 4 उत्तर निवडायचं. त्यामुळे सर्वांसाठी शिक्षण या चळवळी अंतर्गत शासन कोणते उपक्रम राबवत आहे? सर्व शिक्षा अभियान आहे, जिल्हा माध्यमिक शिक्षण कार्यक्रम आहे, शिक्षण हमी योजना आहे. आता इथं फक्त दिलेलं आहे. तर आता ऑप्शन काय, उत्तर काय दिले बघूया सर आयोगाने. फक्त हे असल्यामुळे ह्याला कट केलेलं आहे, कारण ह्यामध्ये हे सगळ्या गोष्टी येणार आहेत आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत ना. त्यामुळे फक्त मुळे ह्या गोष्टी कट केलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. फक्त म्हणजे एक्स्ट्रीम वाटतंय ना, हे सोडून अजून बऱ्याच गोष्टी सर्वांसाठी शिक्षणच्या अंतर्गत राबवत आहे. बघा एकदम सिंपल विचार जरी केला तर उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकताय. त्यामुळे जेवढं कॉमन विचार कराल तेवढं चांगलं आहे. जेवढं ओव्हर थिंकिंग कराल आणि जास्त तुमच्या नॉलेजचं जास्तीत जास्त ऍप्लिकेशन कराल, म्हणजे ओव्हर थिंकिंग करून, तर त्यावेळेस तुमचं चुकणार आहे. सामान्य विचार करायचा, चुकलं तर चुकलं. सामान्य विचार करून जे उत्तर बरोबर वाटतंय त्या क्षणी ते उत्तर निवडायचं. ओव्हर थिंकिंग करून उत्तर चेंज करायचं नाही परत. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या निर्मितीची भूमिका डॅश आहे. आता केंद्रीय प्राथमिक शाळा निर्मितीची भूमिका काय काय दिली बघा. शिक्षकांना अध्यापनाविषयी मार्गदर्शन करणे, त्यात काय बाजूला काढण्यासारखं नाही. जवळच्या शाळांचे नेतृत्व करणे. आता केंद्रीय प्राथमिक शाळा म्हणजे काय, तर मॉडेल शाळा असं द्यायला पाहिजे खरं त्यांनी. जवळच्या शाळेचे नेतृत्व स्वीकारणे, हे मॉडेल शाळा करतात. जवळच्या शाळांना ते मार्गदर्शन करतात. गुणवत्ता विकास कार्यक्रमाला गती देणे आणि त्यानंतर नवीन सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी करणे. नवीन सामाजिक उपक्रमामध्ये याचा काय समावेश होत नाही. ऑल ऑफ द अबव नसल्यामुळे काहीतरी इलिमिनेट करायचं आपल्याला. हे तर असणार आहे 100%, हे पण असणार आहे. ब असल्यामुळं पर्याय क्रमांक 3 पर्यंत जाऊया आपण. 100% चुकीचं आहे. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता योजना हा फुलटॉस आहे 1992-93. पण बघा ह्याच्यामध्ये आहे ना अजून गंडवले तुम्हाला. 12 जानेवारी 92 दिलंय आणि इथे 3 जानेवारी दिलंय. तर बालिका दिन दिवशी सुरू झाला होता तो. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पुढीलपैकी कोणत्या योजना राबवण्यात येतात? महिलांचे सक्षमीकरण आहे. आता महिलांच्या सक्षमीकरणामध्ये काय येणार आहे, मुलींची पटसंख्या वाढवणे हे तर महत्वाचं आहेच. उत्तेजनार्थ बक्षीस देणे, जे वाढवलेले त्यांना बक्षीस दिले जातात. दुर्बल घटकातील मुलींना नियमित येण्यासाठी उपस्थित भत्ता, ह्याला पण कट करता येत नाही. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विशेष सुविधा देणे हे पण बरोबर आहे. प्राथमिक शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहाची सोय करणे हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे 4ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. काही एलिमिनेट करण्यासारखं नाही. NPEGL 2003 मध्ये सुरू झाले होते. त्याच्या वैशिष्ट्यापैकी काही वैशिष्ट्य, मुलींच्या सर्वांगीण विकास संधी बरोबर आहे आणि व्यावसायिक आणि जीवन कौशल्य शिक्षण हे पण दिलं जातं ना NPGL अंडर. त्यामुळे हे पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. GRC वगैरे आठवते का? जनरल रिसोर्स सेंटर NPEGL अंतर्गत आहे. हा
NPEGL कार्यक्रमाचे उद्दिष्ट कोणते आहेत? लिंग विषमता कमी करणे, बरोबर आहे. मुली आणि महिलांच्या वाढत्या सहभागाची खातर जमा करणे, बरोबर आहे. शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करणे, हे पण बरोबर आहे. मुलींच्या शिक्षणासाठी दर्जा आणि संबंधित बाबीवर भर, GRC वगैरे तयार केलेले आहेत आपण. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 सगळे बरोबर आहेत. NPGL चे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य काय आहेत बघा. आता लक्ष लोकसंख्या लाभार्थी आपल्याला शोधणं सोपे आहे. लक्ष लाभार्थी कोण आहेत? तर ड्रॉप आउट झालेल्या मुली आणि काम करणाऱ्या मुली. आता ऑप्शन कसे दिले त्यांनी? हे दोन आहेत, बरोबर आहे का? तर ब ला 1 आणि 4 असं ऑप्शन 3 मध्येच आहे. NPGL चे उद्दिष्ट काय आहेत? तर 2 हे उद्दिष्ट आहे त्याचं. आणि शैक्षणिक क्षेत्रातील बघा 3 मध्ये उत्तर काय दिलंय, ब मध्ये काय दिलंय, अ मध्ये काय, हे काय उत्तर, आणि दरी भरून काढणं हे एक उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारणा करणे आणि दरी भरून काढणे. आणि कच काय बघा, NPGL चे वैशिष्ट्य काय आहेत? तर ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत? व्यावसायिक जीवनोपयोगी शिक्षण दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये दुसरं काय, तर मुलींना शिक्षण आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. मॅडम मॉन्टेसरी पूर्व प्राथमिक शाळा इटलीत कधी स्थापन झाली? तर 1907 मध्ये. हे लक्षात ठेवा. हे पण लक्षात ठेवा पुढचं. त्यांनी रोमच्या गलिच्य वस्तीत कासाडिया बॅम्बेनी ही पहिली शाळा सुरू केली. बालगर म्हणजे कॅसाडी बॅम्बेनी. आदिवासी मुलांना काम करता करताच शिक्षण देणारी कुरणशाळा ही संकल्पना महाराष्ट्रात कोणी राबवली? ताराबाई मोडक. अनुताई वाघ हा अंगणवाडी शब्द प्रचारात आणला. अंगणवाडी संकल्पना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात आहे, राबवली नाही. अंगणवाडी हा शब्द जो आहे ना, तो मोडकने प्रचारात आणलेला आहे, ताराबाई मोडक. त्याच्यानंतर त्यांचं काम पुढे अनुताई वाघनं पुढे नेलं. अनुताई वाघनं ताराबाईच्या मृत्यूनंतर त्या सगळ्या संस्थांची धुरा सांभाळलेले बालशिक्षा केंद्र आणि नूतन बालशिक्षा केंद्र हे त्यांनी स्थापन केलेलं आहे. आदिवासी मुलांना काम करता करता शिक्षण देणारी कुरणशाळा ही नवी संकल्पना कोणी उपयोगात आणली? ताराबाई मोडक. शाळेत शिक्षक मुलांना गावापासून दूर जंगल क्षेत्रात नेऊन शिकवतात. कुरणशाळेत. कुरणमध्येच कळतं ना तुम्हाला. काही जण आश्रमशाळेत म्हणत असतील, आश्रमशाळा गावात असते, माहित असेल तुम्हाला. कुरणशाळा आहेत त्या. डेटाशी जगातील सर्वात मोठी शालेय आहार योजना आहे, MDM. भात खाल्ला असेल तुम्ही त्या MDMच्या अंतर्गत, जर गव्हर्नमेंटच्या शाळेत शिकला असाल तर. माध्यान्ह भोजन योजनेच्या उद्दिष्टामध्ये पुढीलपैकी एकाचा समावेश नाही. माध्यान्ह योजनेच्या उद्दिष्टामध्ये सकल आहाराचा दर्जा सुधारणे, बरोबर आहे. वर्गातील उपक्रमामध्ये गरीब विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे, बरोबर आहे. पूरक आणि पौष्टिक आहार देणे, बरोबर आहे. माता तिच्या बालकांचा सकस आहार, माताचा काही संबंध नाही MDM मध्ये. शाळेमध्ये माता नाही येणार जेवायला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. माध्यान्हीचे भोजन योजनेचा उगम कोणत्या राज्यामध्ये झालाय? तर तो तामिळनाडूमध्ये झालाय. सगळ्यात आधी मद्रास महानगरपालिकेने ते सुरू केला, परत पॉंडिचेरीने सुरू केला, बरोबर आहे का? 1995 मध्ये शासनाने शालेय पोषण आहार ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली? आता बघा, त्याच्यामध्ये मुख्य उद्देश काय होता? तर उपस्थिती वाढवणे आणि कुपोषण थांबवणे. मानसिक आधार देणे हे चुकीचं आहे. ड तर 100% चुकीचं आहे. आता ब आणि क 100% बरोबर आहे. बालमजुरी थांबवणे हे डायरेक्ट त्याचं नाही, बालमजुरीचा काय संबंध नाही. त्यामुळे ब आणि क 100% बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2. इथं जर असेल की गळती थांबवणे, तर ते पण बरोबर असतं. ड्रॉपआउट रेशो कमी करणे ते पण बरोबर असतं.
महाराष्ट्रामध्ये सन 2000 पासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील रिक्त जागावर शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी कोणती योजना राबवली जाते हे माहित पाहिजे तुम्हाला. शिक्षण सेवक, शिक्षा कर्मी हे राजस्थान सरकारचे. आता ह्याच्यामध्ये कोड दिलेला आहे त्यांनी. साक्षरता कार्यक्रमांतर्गत शिक्षण अध्ययन तसेच प्रशिक्षण साहित्य तयार करणे. अ मध्ये त्यांनी उभं आणि ब मध्ये आडवं सांगितलेलं आहे. आता सेमच अक्षर वापरायचं आपल्याला. इथे थोडं चुकलंय वाटतंय. इथं 3 पाहिजे का? हा इथं 3 पाहिजे. इथं 2 आहे ना, इथं असं 3 पाहिजे. प्रश्न प्रिंटिंग मिस्टेक आहे टायपिंग मध्येच. तरी स्टेट रिसोर्स सेंटर होतं, एक मध्ये एस आलं, ह्याच्यामध्ये आर आलं आणि इथं सी आलं. आणि NMCC त्याच्यामध्ये काय, नॅशनल मॉनिटरिंग कमिटी फॉर मायनॉरिटी एज्युकेशन. अल्पसंख्याकांचं वैश्विक शिक्षण आणि क्षमता विकास करण्यासाठी ही कमिटी नेमली होती, नॅशनल मॉनिटरिंग कमिटी फॉर मायनॉरिटी एज्युकेशन. अवघड प्रश्न होता, 2013चा आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना समजलंच नाही प्रश्न काय आहे. ह्यांनी लिहायला पाहिजे ना, उभं आणि आडवं. डायरेक्ट दिले, साक्षरता कार्यक्रम शिक्षण अध्ययनाचे तसेच प्रशिक्षणाचे साहित्य तयार करणे. उडवं, आडवं आणि उभं हे दोन्ही मध्ये कन्फ्युजन होणार आहे, त्यामुळे त्यांनी लिहिलं नसल्यामुळं अवघडाचा प्रश्न. SRC आणि NMCME नावाची एक समिती स्थापन केली होती. 2 पैकी कोणतं विधान योग्य आहे? आता 2 पैकी एकच योग्य असं नाही, वाचूया. नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील मुलांसाठी 75% आरक्षण असते, बरोबर आहे. SC आणि ST साठी 15 आणि 7.5% असते, हे पण बरोबर आहे. थांबा 1 मिनिट. हा सॉरी, अनुसूचित जाती जमातीसाठी आहे ना, तर हे लोकसंख्येच्या आधारावर असतं. सॉरी, लोकसंख्येच्या आधारावर असतं, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे केवळ अ. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की मिनिमम 15 आणि 7.5 असेल. मात्र मिनिमम 15 आणि 7.5 तिथं लिहा लोकसंख्येच्या प्रमाणात. मात्र किमान 15 आणि 7.5. हे पॉप्युलेशन जरी कमी असली तरी 15 आणि 7.5 असते. 15 आणि 7.5 पेक्षा कमी नाही एवढं. च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारसीनुसार 85-86 साली पहिले नवोदय विद्यालय आपल्याकडे अमरावतीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 जज्जर आणि अमरावती. NP 1986 ने नवोदय विद्यालयांची शिफारस देण्यासाठी केली होती, ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यासाठी, कारण 75% जे विद्यार्थी ते ग्रामीण भागात येणार आहेत. नवोदय विद्यालय सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय होता, तर ग्रामीण भागातील प्रज्ञावान विद्यार्थी. माध्यमिक शिक्षा अभियान मध्ये बघा, समूहातील इतरांपेक्षा वेगळी व्यक्ती कोण आहे? राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान योजनेअंतर्गत उपलब्ध मुख्य ठोस सुविधा कोणत्या आहेत? तर अतिरिक्त वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, क्रीडांगणे, प्रसाधनगृहे, पेयजल सुविधा, दुर्गम भागातील शिक्षकासाठी वसतिगृह. आता वेगळी व्यक्ती ना वेगळा शब्द द्यायला पाहिजे होता, हा पण गुगल ट्रान्सलेट केलाय त्यांनी, त्यामुळे तिकडे गणलंय. आणि ट्रान्सलेट केल्यानंतर एकदा वाचून पण बघितलं नाही, त्यांनी प्रश्न तयार केलाय. तर बघा ह्याच्यामध्ये वर्ग खोल्या आहेत, प्रयोगशाळा आहेत, स्वच्छतागृह आहेत, पेयजल सुविधा आहे, वसतिगृह सुद्धा आहेत, हे मी तुम्हाला विशेष सांगितलं होतं. मात्र त्याच्यामध्ये क्रीडांगणाचं असं स्पेसिफिक दिलेलं नव्हतं. हे थोडं वेगळं वाटतंय, क्रीडांगण पण असलं पाहिजे, पण प्रसाधनगृह आणि निवासी वसतिगृह हे 100% आहे. आता बरेच जणांनी फ काढला असतं बाजूला, पण फ ऑप्शन दिलं नाही, त्यामुळे त्यांचं चुकायची शक्यता कमी आहे. तर असणारच आहे 100%. अ ला एलिमिनेट नाही करता येत, ब ला पण एलिमिनेट नाही करता येत, आणि ई ला पण एलिमिनेट नाही करता येत, त्यामध्ये तुम्ही क ला एलिमिनेट करू शकताय. तर जोडे लावा होते. तंत्र शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, त्यासाठी कस्तुरबा गांधी नाही हे नाही, AICTE आहे. हे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय AICTE आहे.
विज्ञान, गणित आणि इंग्रजी यांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष. आता विज्ञान आणि गणित ह्याच्या शिक्षणाकडे काय होतं, रामसामध्ये पण केलं होतं. पुढे वाचूया. संगणक अध्ययन अनुदानित सुविधा. संगणक अध्ययन म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड, MPSP. हे कुठलं आहे, एकच मिनिट ना. हे असं लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला पण लवकर समजेल. लिंग संबंधित प्रश्न, महाबेटी मेळावा, किशोरी मेळावा, SMC सभासद आणि समाज स्थलांतरणाचे मंच प्रदान करणे. आता त्यासाठी काय असेल, NPGL, कारण महाबेटी कशामध्ये, GRC मध्ये, जेंडर रिसोर्स सेंटर. तर एक ऑप्शन असणार फक्त एकच आहे. पहिला 400% बसते AICT. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी असं काय नाहीच, त्यामुळे हे बाजूला जाते. पर्याय क्रमांक 1 उत्तर येत आहे. MPSP मी तुम्हाला एकदा सांगतो बघून. खालील आदर्श शाळा योजनेचे उद्दिष्ट कोणते आहेत? प्रत्येक गटामध्ये दर्जेदार उच्च माध्यमिक शाळा स्थापन करणे, किमान एक. ते बरोबर आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये एक मॉडेल शाळा स्थापन करणे. साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करणे, म्हणजे जे काय उद्दिष्ट असेल ते साध्यसाठी निश्चित करणे. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा वापर करणे. पायाभूत सुविधा, मूल्यमापन आणि शालेय प्रशासनासंदर्भात आदर्श भूमिका. सगळे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे त्याचं. मे 2008 रोजी स्थापन झालेल्या राज्याच्या योजनेचा उद्देश समाजातील अनुसूचित जाती जमातीच्या समुदायातील 14 ते 18 वर्ष वयोगटातील बालिकांना माध्यमिक विद्यालयातील प्रवेशित प्रोत्साहित करणे, विशेषतः 8वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी करणे आणि 18 वर्षापर्यंत त्यांना शालेय शिक्षणात टिकवून ठेवणे हे आहे. आता त्याच्यामध्ये नॅशनल स्कीम फॉर इन्सेंटिव्ह टू गर्ल्स फॉर सेकंडरी एज्युकेशन आहे. रामसामध्ये असं काही नाही, मुलीच्या वस्तुवर्गामध्ये पण नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. माध्यमिक विद्यालयातील प्रवेशास प्रोत्साहित करणे आणि 8वी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी करणे, 18 वयापर्यंत त्यांना शालेय शिक्षणात टिकवून ठेवणे. ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रामचं उत्तर लिहू शकताय, माध्यमिक शिक्षणासाठी आहे. पण त्यासाठी स्पेसिफिक स्कीम होती, नॅशनल स्कीम फॉर इन्सेंटिव्ह टू गर्ल्स इन फॉर सेकंडरी एज्युकेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यामध्ये शिष्यवृत्ती दिली जाते शाळेत टिकून राहण्यासाठी. राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, ज्याचा उद्देश मॅट्रिक नंतर स्नातकोत्तर स्तरापर्यंत म्हणजे काय डिग्री पर्यंत शासकीय शाळा महाविद्यालय यांना गुणवत्ता विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यता देणे होते. जी आता ही जी होती नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम, याची सुरुवात 2008 पासून सुरू झालेली आहे आणि आधीची जी योजना आहे ती बंद झालेली आहे. त्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. हे बंद होऊन परत मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम 2008 पासून सुरू झालेली आहे. आधीची स्कीम बंद झाली. पुढीलपैकी कोणते विधान खरं आहे? भारत सरकारने मे 2008 मध्ये राष्ट्रीय साधन सहित म्हणजे मेरिट कम मीन्स शिष्यवृत्ती सुरू केली. ही योजना गुणवत्तेच्या आधारावर आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना पदवीनंतर शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देते. पदवीनंतर नाही, पदवीसाठी आहे. तिथं गंडवले तुम्हाला कळतेच, पदवीनंतरच सांगितलंय. त्यामुळे खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? राष्ट्रीय प्रतिभावंत विद्यार्थी योजना, नॅशनल टॅलेंट सर्च स्कीम, जिचा उद्देश 11वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शासकीय शाळा विद्यालयातील विद्यापीठाच्या शिक्षणामध्ये अर्थसहाय्य प्राप्त करून देणे आहे. ती 2007 पासून समाप्त करण्यात आली. बरोबर आहे. त्या ठिकाणी मेरिट कम मीन्स सुरू झाले. सेम प्रश्न आले ना सगळीकडे. मेरिट कम मीन्स 2008 आणि आधीचे 2007 ला बंद झालेले. 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान महाविद्यालय व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरता एक नवीन केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती योजना सुरू केली. तर हे दोन्ही बरोबर आहेत. कुठली सुरू केली? मेरिट कम मीन्स स्कीम 2008 मध्ये सुरू केली. बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे तो. आता रुसा डॅश ही एक केंद्र प्रायोजित योजना जी पात्र राज्य उच्च संस्थांना वित्तीय मदत करण्यासाठी 2013 ला सुरू झाली. विचार पण करायचा नाही काय रुसा. 2013 ला उच्च शिक्षण म्हणजे काय? रुसा. पर्याय क्रमांक 4 मध्ये RUSA. RUSA दिल्यानंतर तुम्हाला नाही समजणार, रुसा असं लिहिलं तर जास्त समजेल.
राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान रुसा डॅश पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत सुरू झाली. आता हे 2013 सुरू झालेले. 2013 म्हणजे काय, 2012 ते 17 शेवटची पंचवार्षिक योजना होती. म्हणजे किती होती, 12 होती. 13 वरनं पण काढू शकता ना तुम्ही. रुसाचा मुख्य उद्देश कोणता आहे, तर उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणे, दर्जा सुधारणे, अभ्यासक्रम परीक्षामध्ये सुधारणा, शैक्षणिक संस्थांचा विस्तार आणि उच्च शिक्षणाची सुविधा सगळंच आहे. पण आयोगाने उत्तर देताना काय दिलंय बघा, तर सर्व दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 काहीच त्याला इलिमिनेट करता येत नाहीये. रुसा डॅशशी संबंधित आहे, फक्त उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. प्राथमिक माध्यमिक नाही, त्याच्यामध्ये फक्त उच्च शिक्षण आहे. पण व्यावसायिक शिक्षण नाही. व्यावसायिक शिक्षण माध्यमिक स्तरावर होतं. तांत्रिक शिक्षण असतं तर पकडलं असतं आपण त्याला बरोबर. उच्च शिक्षणाची सर्वसमावेशक वाढ हा मुख्य विषय कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये होता, तर उच्च शिक्षणाची समावेशक वाढ ही 11व्या पंचवार्षिक योजनेचा होता. आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द बॉक्स हा विषय आहे. हा प्रश्न चुकू शकतोय. राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना कोणाकोणासाठी येते, तर बघा, अनुसूचित जातीसाठी, जमातीसाठी, सफाई कामगारासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही, ओबीसी साठी पण, SC आणि ST आणि अपंगासाठी आहे ना ते. तर त्याच्यामध्ये काय, परदेशातील MPhil PhD चुकतंय, सर्व मागास चुकतंय, सफाई कामगार चुकतंय. त्यामुळे फक्त ड असणारा पर्याय क्रमांक 2 SC ST साठी आहे. आता ही योजना बंद पण झालेली आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना सुरू झालेली. आता ह्याच्यामध्ये आहे ना काही जोड्या विचारलेले आहेत. ई पाठशाला, ई पाठशाला तर माहिती आहे आपल्याला. आता आचार्य नावाचं जे होतं ना, तर एकात्मक ई घटक पोर्टल होतं. आता हे त्यावेळेसच्या करंट अफेअर नुसार विचारलेला प्रश्न आहे. मग सध्या रिलेव्हंट नाही, ह्याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. त्यावेळेस जे पोर्टल नवीन सुरू झाले होते त्यानुसार हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकोणीसशे साली केबन प्रौढ शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून मोहनलाल सक्सेना यांची नेमणूक केलेली आहे. वाचलंय आपण पुस्तकात. खालीलपैकी कोणते शीर्षक मोहनलाल सक्सेना समितीने प्रौढ शिक्षण योजनेस दिले होते, तर सामाजिक शिक्षण योजना. वाचलंय ना आपण, सामाजिक शिक्षण योजना आहे ते. पुढीलपैकी 2 विधानापैकी कोणते विधान खरे आहे, खरे आहे व्यवस्थित वाचूया. 61 मध्ये प्रौढ शिक्षण संचालनालयाला NCERT चा भाग म्हणून घोषित केले व संचालनालय सन 1971 पर्यंत तसंच राहिले. आपण बघितलंय प्रौढ शिक्षण संचालनालय NCERT च्या अंतर्गत आलेला आहे. संचालनालय वयस्काच्या अनौपचारिक शिक्षणाकडे लक्ष देते, परंतु साक्षरतेकडे, वाढीकडे व दर्जाकडे वेगळे लक्ष देत नाही. हेच मेन काम आहे ना, साक्षरता करणं. प्रौढ शिक्षण संचालनालयाचं मेन काम काय असणार, प्रौढ शिक्षणाची साक्षरता वाढवणे. त्यामुळे हेच मेन काम आहे. त्यांनी तिथं गंडवलंय आपल्याला. पर्याय क्रमांक 1 केवळ उत्तर असायला पाहिजे. वाचताना पूर्ण विधान व्यवस्थित वाचा. तिथं तुम्हाला चुकवण्यासाठी त्यांनी उलट केलेलं असतंय, जे असेल त्याच्या उलट करून तुम्हाला चुकवलेलं असते. त्यामुळे व्यवस्थित वाचून घ्यायचं. ग्रामीण कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम तत्व काय, इच वन टीच वन, एकाने एकास शिकवावे. बरोबर आहे का, इच वन टीच वन. प्रौढ शिक्षण योजना 1978 मधील चर्चित विधाने. आता चर्चित विधानामध्ये बघा, देशाच्या सामाजिक आर्थिक विकासात निरक्षरता अडथळा निर्माण करते. अध्ययन कार्य, जीवनमान हे अलग नाही तर एकमेकांशी सहसंबंध जोडलेला आहे. साक्षरता संवाद कार्य याद्वारे स्वतंत्र होऊन गरीब व निरक्षर आपला दर्जा उंचावू शकतात. तर हे सगळ्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही. ऑल ऑफ द अबोव बघा, ह्यामध्ये अबक आहे, त्यामुळे त्याच्यापर्यंत आपण जातोय. कारण त्यामध्ये काय चर्चित होते त्यावेळेस आपल्याला काय माहिती, 1978च आहे ना ते. ऑल ऑफ द अबोव आहे का बघायचं, नसेल तर पर्याय क्रमांक 3 निवडायचा आणि बाकी आपल्या नशिबावर सोडून द्यायचं. प्रौढ शिक्षण कार्यक्रमामध्ये देशाचा समावेश होतो. प्रौढ शिक्षण कार्यक्रमामध्ये साक्षरता आहे, मूलभूत शिक्षण आहे, कौशल्य विकास आहे. आता जीवन शिक्षण आहे का, तर पर्याय क्रमांक 1 पण तुम्ही लिहू शकताय, पण आता त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे. तर हा पण उत्तर तुमचं चुकू शकते. पर्याय क्रमांक 1 उत्तर जास्त रिलेव्हंट वाटते. एक प्रौढ साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत स्त्रियांचा एक गट वाचायला आणि लिहायला शिकला. आता
आता काय होईल, त्या खाजगी जीवनाचं एक नवीन मानक तयार करतील, करू शकतील. त्यांचा खाजगी वेळ त्या वेळात ते रोजनीशी लिहितील, शक्यता आहे, लिहिता येते म्हणल्यावर. ते अधिक कल्पक होतील आणि विचाराशी झुंजतील आणि उत्तम भावनिक अभिव्यक्ती करतील. पॉसिबिलिटी आहे. पण असं काय नाही, नाही शिकलेले लोक पण हुशार असतात. बहिणाबाई चौधरीनं कल्पना आणि कविता म्हणून स्वतःच्या नावाने विद्यापीठ स्थापन केले. मूल्यांचा व त्यांच्या स्वतःच्या भूमिकांचा नवा हिशोब मांडतील. हे जास्त असं आयडियल झालं. पण असं काय चुकीचं वाटतंय असं काय नाही, त्यामुळे ऑल ऑफ द अबोव पर्यंत आपण जाऊ शकतोय. जनशिक्षण संस्थाची सुरुवात MHRDA डायरेक्टर म्हणून सुरुवात केलेली आहे. आता जनशिक्षण संस्था ज्या होत्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमासाठी त्या होत्या. निरक्षर आणि नवसाक्षर लोकांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी जनशिक्षण संस्थेची स्थापना झाली होती. त्याच्या पूर्वीचं नाव हे लक्षात ठेवा, श्रमिक विद्यापीठ. 2000ला त्याचं नाव बदललेलं आहे. स्थापना होताना ते 1967 पासून कार्यरत आहेत. प्रौढ शिक्षणासाठी ते कार्यरत होते. आता श्रमिक विद्यापीठ असं 2000ला नाव दिलेलं आहे, ते पण लक्षात राहू द्या. पुढील दोन विधानापैकी कोणतं योग्य आहे? राष्ट्रीय साक्षरता अभियान 15 ते 35 वयोगटातील साक्षरांना कार्य साक्षरता देते, बरोबर आहे. 10व्या योजनेच्या अखेर पावतो राष्ट्रीय साक्षरता अभियानाने 127 दशलक्ष म्हणजेच काय 12.7 कोटी, ज्यातल्या 40% नाही तर जास्त महिला होत्या, त्यात 60% महिला होत्या, 40% पुरुष होते. इथं तुम्हाला थोडक्यात त्यांनी गंडवलेलं आहे. हे बरोबर आहे, अर्ध बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे. जे मेन वाक्य आहे ते आपण ह्याच्यावर लक्ष ठेवतो आणि बरोबर समजतो, पण हे इथं चुकवलंय त्यांनी. 40च्या ठिकाणी इथं 60% पाहिजे. राष्ट्रीय साक्षरता मिशनची स्थापना कधी झाली तर 1988 ला झाली. राष्ट्रीय साक्षरता अभियान या वयोगटातील निरक्षरांना कार्यात्मक साक्षरता देण्यासाठी राबवली जाते. 15 ते 35. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पुढील बोधचिन्ह रुसाचे आहे, बरोबर. साक्षर भारत सुरू ठेवण्याचा उद्देश 85% साक्षरता 2015 पावतो गाठण्याचा होता. साक्षर भारत ह्याच्यामध्ये आता हे रुसच आहे का? तर साक्षर भारतच आहे ते. रुस सांगितलं, सॉरी इथं माझं लक्ष नव्हतं. रुसच नाही, हे साक्षर भारतच आहे. आपण बघितलेलंच आहे 2009 मध्ये. साक्षर भारत सुरू करण्याचा उद्देश 85% साक्षरता नव्हतं तर 7 कोटी लोकांना आणि 80% भारतातल्या लोकांना. टोटल साक्षरता 80% आणि 7 कोटी लोकांना. 10 कोटी, 8 कोटी आणि 7 कोटी, बरोबर आहे का? प्रौढ शिक्षण कार्यक्रम 10 कोटी, राष्ट्रीय साक्षरता कार्यक्रम 1988 8 कोटी आणि 2009चा साक्षर भारत 7 कोटी 80%. आणि आता नवीन पढ़ना लिखना अभियान 100% 2030 पर्यंत. पढ़ना लिखना 2030 पर्यंत 100%. साक्षर भारत जगातील सर्वात मोठा प्रौढ शिक्षण कार्यक्रम आहे. भारताची लोकसंख्या एवढी आहे की काही जरी केलं तर आपण जगात सगळ्यात मोठं होतेच. हा कार्यक्रमाचा उद्दिष्ट 70 दशलक्ष प्रौढ 2017 पर्यंत साक्षर बनवणे आहे, बरोबर आहे. 70 दशलक्ष म्हणजे किती? 700 लक्ष म्हणजेच काय 7 कोटी. 15 वरील केवळ सुमारे 53% भारताची लोकसंख्या वाचू लिहू शकते. आता 2015चा प्रश्न आहे, 100% चुकीचंच असणार आहे काय? कारण 2011च्या लोकसंख्येनुसार आपली साक्षरता जास्त आहे ना. हे किती 53% सांगितले. साक्षरता किती आपल्या भारताची? 73.95 96 98 असे वेगवेगळे आठवते, म्हणजे 74च्या आसपास आहे. मी ICTचे शिक्षणाचे राष्ट्रीय मंडळ आहे. माझे नाव डॅश आहे. आता हे NMEICT आहे ना, तर ते कोड्यासारखं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संधी शब्द मराठीमध्ये शिकला असाल तुम्ही, तर इथं आ वगैरे लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सोडून अवघड आहे इथं. आता ह्याच्यामध्ये आहे ना, त्यांनी स चा पण पाय मोडायला पाहिजे होता, श चा पण पाय मोडायला पाहिजे होता. साक्षात पर्याय क्रमांक 2. प्रश्न काढणारे थोडं मराठी कच्चं असेल. स चा आणि श चा पण पाय मोडायला पाहिजे होता त्यांनी. साक्षात
खालील कार्यक्रम कशाच्या अंतर्गत चालवले जातात? NPTEL अभियांत्रिकी माध्यमिक घटक, टॉक टू टीचर, व्हर्च्युअल क्लासरूम, स्पोकन ट्युटोरियल. तर ते साक्षात हे तुम्हाला माहितच आहे ना. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत? उन्नत तंत्रज्ञान अध्ययन राष्ट्रीय कार्यक्रम, जे भारतातील सर्वात मोठा तंत्रज्ञान प्रसारक उच्च शिक्षण विभागातील ICT अंतर्गत कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश उच्च प्रतीच्या इंजिनिअरिंग विषयाची पोहोच वाढवणे. आता हे जे आहे ना, उन्नत तंत्रज्ञान अध्ययन विभाग, नॅशनल प्रोग्राम फॉर टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग, हा जो कार्यक्रम होता तो IIT आणि IIScच्या सहयोगाने राबवला जात होता. ग्रामीण भागातले पण प्रश्न सोडवणे त्याचं काम होतं. त्यामुळे फक्त अ बरोबर आहे त्याचा. पुढील पैकी दोन, आता हा प्रश्न जो आहे ना तो 2014चा आहे, त्यावेळेचे प्रश्न अवघडच होते 15च्या आधीचे. दोन विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? NMIECT हे असे एक मंडळ आहे जे देशामध्ये उच्च शिक्षणाच्या सर्व संस्थांना एकत्रित जोडते आणि कमी दराने संगणकीय उपकरणे पुरवते. ह्याला बाजूला ठेवूया. मुंबई IIT मध्ये फेब्रुवारी 2011 मध्ये राष्ट्रीय व्हिडिओ सर्व्हर स्थापन करण्यात आला. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय की आपल्याला चुकीचं कोणतं विचारलंय. उपकरण पुरवणे त्याचं काम आहे का? NMIECT काय करतंय तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी वगैरे देते, पण उपकरण पुरवणं त्याचं काम नाही. त्यामध्ये इंटरनेट जोडणे, संगणक यंत्रणा आणि कंटेंट दिलं जाते, पण हार्डवेअर दिलं जात नाही त्यामध्ये. त्यामुळे ते चुकीचं आहे. 144 प्रश्न काय म्हणते तर पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? वेदांत ई शिक्षा स्कूल्स हे PPP मॉडेल विविध राज्य शासनाने च्या सहकार्याने राबवले जात आहे. वेदांत ई शिक्षा स्कूल ही योजना सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत नाही. आता वेदांत ई स्कूल आता सध्या बंद झाले, 2015चा कार्यक्रम होता हा, त्याच्यापैकी फक्त एक बरोबर आहे. हे SSCच्या अंडरच होता. आता हा प्रोग्राम बंद झाल्यामुळे ह्याचं काय व्हॅलिडिटी राहिलेली नाहीये. आता ही वेदांत ई शिक्षा, वेदांत, आता बघा त्याच्यामध्ये वे द पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. औपचारिक शिक्षण म्हणजे काय तर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. अध्यापन पद्धतीत वर्ग पद्धती आणि शिक्षण प्रत्येक उपस्थितीत शिकवणे महत्व असते. बरोबर आहे. पूर्वनिश्चित अभ्यास असतो, गरजेनुसार अभ्यास असतो, विविध स्तर असतात. आधीच्या स्तरावर शिक्षण, आता थांबा याच्यामध्ये यांनी काय केलं, गरजेनुसार अभ्यास नाही तर तो प्रीडिटरमाइन असतो. विविध स्तर असतात. आधी जर तुम्ही 5वी पास झाला तर 6वीला जाऊ शकताय. त्यामुळं अ उत्तर आहे. ऑल ऑफ द अबोव उत्तर नाही, ऑप्शन नाही, त्यामुळे एक एलिमिनेट करावंच लागेल. अनौपचारिक शिक्षणाचे जाळे, नॉन फॉर्मल सिस्टीम म्हणजे काय तर मुक्त विद्यापीठ आहे, त्यामध्ये NIOS आहे, नंतर डिस्टन्स लर्निंग आहे, करस्पॉन्डन्स सिलेबस, करस्पॉन्डन्स त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. तर आहे त्यामध्ये. नॉन फॉर्मल मध्ये परत काय तर TV, रेडिओ, ग्रंथालय, मासिके पण आहेत. ऑप्शन उत्तर काय दिलंय यांनी? सगळंच दिलंय, कारण ज्याच्यातनं आपण शिकू शकतो. कामगार शिक्षण आहे, यात्रा, समाज कल्याणकारी उपक्रम आहे, विशेष संस्था, युवक मंडळ, महिला कल्याणकारी परिषद. हे अनौपचारिक इनफॉर्मल आपण सगळ्यात शिकू शकतो ना. तुमच्या गल्लीतल्या मित्रांसोबत गप्पा मारत सुद्धा तुम्ही शिकू शकतो. बारकं पोरगं तुम्हाला पण इनफॉर्मल शिकू शकते ना. एखादी गोष्ट बारक्या पोराला पण माहित असू शकते आपल्यापेक्षा चांगली. खालीपैकी कोणते वैशिष्ट्य अनौपचारिक शिक्षणाकरता जरुरीचे नाही? अनौपचारिक शिक्षण पद्धतीच्या बाहेर आयोजित केले जाते. हे लवचिक, अनेकांगी, खुले आहे. हे पण बरोबर आहे. जरुरीचे नाही असं सांगितलं. निरंतर सभासत्व, बहिर्निर्गमन तसेच पुनर्प्रवेश नाही. हे सभासत्व वगैरे सगळं औपचारिक शिक्षणाचा पार्ट आहे. त्यामुळे हे आपल्याला बाजूला काढता येतं. काळजीपूर्वक आखला जातो, अंमलबजावणी केली जाते. आता हे 4 पण उत्तर बरोबर आहे. काळजीपूर्वक आखला जातो, अंमलबजावणी केली जाते, हे पण त्यासाठी जरुरीचे नाही. 3 आणि 4 दोन्ही बरोबर आहे, पण आयोगाने त्यावेळेस 3 उत्तर दिलं नाही. त्यावेळेस आपण जास्त ऑब्जेक्शन घेत नव्हतो. संपूर्ण साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी अपारंपरिक दूरस्थ शिक्षणाचा मार्ग म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये खाजगी शिक्षण असेल आणि ई लर्निंग 100% आहे त्यामध्ये. तांत्रिक शिक्षण, मुक्त शिक्षण, खाजगी शिक्षणापेक्षा जर आपल्याला अपारंपरिक दूरस्थ मार्ग विचारलेला त्यांनी, नॉन कन्व्हेन्शनल डिस्टन्स एज्युकेशन, नॉन कन्व्हेन्शनल मध्ये काय येणार आहे? ई लर्निंगच येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर येत आहे. जर या कीवर्डवर लक्ष ठेवलं आपण, अपारंपरिक दूरस्थ शिक्षणाचा मार्ग, तर त्याच्यावरून आपल्याला तो वर्ड आहे तोच उत्तर सांगतोय, ई लर्निंग. ई लर्निंग म्हणजे काय?
ई लर्निंग मध्ये काय असतं, ऑनलाईन वरून वितरित होणारा कार्यक्रम. बरोबर आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशानंतर इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्ययन, हे पण बरोबर आहे. डीव्हीडी CD ROM द्वारे वितरित होणारा शिक्षणक्रम. आणि त्याच्यानंतर पुढे काय दिलंय, शिक्षक प्राध्यापक विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधतात आणि स्वाध्याय आणि श्रेणीकरण करतात. ऑनलाईन संवाद, हे पण बरोबर आहे. आता क मध्ये बघा, डीव्हीडी CD ROM द्वारे वितरित होणारा शिक्षणक्रम. ई लर्निंग मध्ये इलेक्ट्रॉनिक असतं, ते लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं असतं, त्यामुळं हे त्यामध्ये कट होईल. क पर्याय क्रमांक 2 अ ब ड हे त्याचं उत्तर आहे. तर आता आपण 150 पर्यंत इथे थांबूया. सलग एका लेक्चरमध्ये एवढं टाकल्यानंतर जास्त सॅच्युरेशन होईल.